पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18। दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो असे जैसा। ही ज्ञानोबारायाने संजयाच्या मुखात घातलेली सिद्धांतिक स्वरूपाची ओवी आहे। 2 + 2 = 4 हा सिद्धांत असतो, जो कोणत्याही देशात आणि कोणत्याही काळात बदलत नाही, तो सिद्धांत असतो। जो त्रिकालाबाधित सत्य असतो, तो सिद्धांत असतो। जो सिद्ध असतो आणि ज्याचा कधी अंत होत नाही, तो सिद्धांत असतो। ज्याला पर्यायच नसतो, असं म्हणजे असंच, तो सिद्धांत असतो। आणि अशीच एक मौलिक सिद्धांत सांगणारी ही आजची ओवी। या ओवीतून ज्ञानोबाराय एक अतिशय मौलिक सिद्धांत मांडतायत ज्ञानेश्वरीमध्ये। आणि ज्ञानोबाराय बोलतायत, दया तेत धर्मो हा सिद्धांत आहे। अर्थात फक्त दयेपाशीच धर्म नांदतो, इतरत्र कोठेही नाही। आणि म्हणून असं म्हटलंय, दया धर्म का मूल है। तात्पर्य, फक्त दयेपाशीच धर्म नांदतो, इतरत्र कोठे नाही, असा एक महान सिद्धांत ज्ञानोबाराय या ओवीतून मांडतायत। दया तेत धर्मो हा सिद्धांत आहे। ओवीच्या विस्तारात शिरण्या अगोदर धर्माची आपल्याला सखोल व्याख्या पाहावी लागेल। धर्म म्हणजे काय? धर्म म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे प्रामुख्याने 4 जाती येतात: हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई। या जाती जमाती म्हणजे धर्म नव्हे। तर ज्ञानोबारायांनी धर्माची ज्ञानेश्वरीत अतिशय सुंदर व्याख्या केली आहे। ज्ञानोबाराय बोलतायत, एत वडील जे जे करीती, तया नाव धर्मो ठेविती, आणि तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ। समाजातील वडील माणूस जसा जसा वागतो, त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं। काय बोलतात ज्ञानोबाराय? समाजातील वडील माणूस जसा जसा वागतो, त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं। आता प्रश्न असा पडतो की वडील कुणाला म्हणावं? वडील जसा वागतो याला धर्म म्हणावं, तर वडील कुणाला म्हणावं? याचंही उत्तर ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत देत आहेत। आणि माऊली म्हणतायत, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे जे। जो वेदाप्रमाणे वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो, त्याला वडील म्हणावं। मग वेदासारखं वागून वेदाचा धडा समाजाला देणारा फक्त संत असतो। आणि म्हणून वडील म्हणजे संत। वाचा बोलो वेदनीती, करू संती केले ते। हो, जयाचे 28 शब्द सुखे मनो इति वेद। ज्याचं झोपीत चावळणं सुद्धा वेद ठरावं। संत वेदासारखे वागतात असं बोलणं हा संताचा अपमान आहे। संत वेदासारखे वागतात असं म्हणण्यापेक्षा संत जसं वागतील त्याला वेद म्हणावं। संत जसं वागतील त्याला वेद म्हणावं। जयाचे 28 शब्द सुखे मनो इति वेद। ज्याचं झोपीत चावळणं सुद्धा वेद ठरावं। ते जागृतीत बोलतात तो वेद ठरेलच ठरेल, यात काय नवल आहे। म्हणून समाजातील माणूस, वडील माणूस जसा वागतो त्याला धर्म म्हणावं। आणि वडील म्हणजे संत। आणि म्हणून संत जसे जसे वागतील त्यांच्या वागण्याला, चालण्याला, बोलण्याला धर्म म्हणावं। म्हणून संत जसे जसे वागतात
त्यांच्या वागण्याला धर्म म्हणावं. आता पुढे असा प्रश्न उभा राहतो की संत कसे वागतात, याबद्दलही ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत लिहितात. करा, संत कसे वागतात याबद्दल ज्ञानोबा लिहित आहेत. जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते पुरवते सर्मनती. जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे. जयाचे बोलू धर्मोजिये, दिठी महासिद्धी ते विये. स्वर्ग सुखादिये खेळू जयाचा. ज्ञानोबा राय, जयाचे बोले धर्मोजिये, ज्याच्या सहज बोलण्यातून धर्म जगतो ते संत असतात. संताचं सहज बोलणं म्हणजे धर्म असतो. जयाचे बोलू धर्मोजिये, दिठी महासिद्धी तेविये. स्वर्ग सुखादिये खेळू जयाच्या. संतांच्या सहज बोलण्यातून धर्म जगत असतो. जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते पुरवते सर्मनती. जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे. संतांचं वागणं, संतांच्या वागण्याला धर्म म्हणावं तर संत कसे वागतात तर ज्ञानोबा बोलतात की जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे. संतांचं वागणं म्हणजे मूर्तिमंत नीती होय. संतांचं वागणं म्हणजे नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सर्व सद्गुणाचा समुदाय. आणि या सर्व सद्गुणाच्या समुदायालाच धर्म असं म्हणतात. धर्म म्हणजे जाती जमाती नव्हे. धर्म म्हणलं की आमच्या डोळ्यापुढे जाती येतात, हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई. धर्म म्हणजे जात नव्हे. ज्ञानोबा रायला आणि ज्ञानेश्वरीला वेगळं अपेक्षित आहे. धर्म म्हणजे जात नव्हे. नीती म्हणजे धर्म, रीती म्हणजे धर्म, माणुसकी म्हणजे धर्म, इमानदारी म्हणजे धर्म, सत्य म्हणजे धर्म, अहिंसा म्हणजे धर्म, प्रेम म्हणजे धर्म, जिव्हाळा म्हणजे धर्म, परोपकार म्हणजे धर्म, सहानुभूती म्हणजे धर्म. या सर्व सद्गुणाला धर्म म्हणतात. आणि हे सर्व सद्गुण म्हणजे संतांचं वागणं. आणि या सद्गुणालाच धर्म असे म्हणतात. याला अनेक छोटं करायचं असेल तर नीती, माणुसकी, इमानदारी म्हणजे धर्म. याला अजून छोटं करायचं असेल तर नीतिमूल्य हाच धर्म. धर्म म्हणजे जातीपाती नव्हे, नीतिमूल्य हाच धर्म. आणि म्हणून माझ्या बोलण्यात जेव्हा जेव्हा नीतिमूल्य असा शब्द येईल तो मी धर्मासाठी वापरलाय असं गृहीत धरावं आणि पुढे चालावं. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत दया तेत धर्म, हा सिद्धांत आहे. धर्म म्हणजे जातीपाती नव्हे, धर्म म्हणजे नीतिमूल्य. धर्म म्हणजे नीती, रीती, माणुसकी. छोटं केलं तर धर्म म्हणजे नीतिमूल्य. आज तुम्ही समाजावर एक नजर मारा. हा धर्म अर्थात नीतिमूल्य तुम्हाला पूर्णपणे लयाला लागलेले दिसतील. समाजात कमालीचा भ्रष्टाचार वाढलाय, सर्वत्र दहशतवाद पसरलाय, प्रत्येक जण एकमेकाला फसवतोय, लांडी लबाडी वाढलीये, कामचुकारपणा वाढलाय. असं का व्हावं? मानवी जीवनात अशी अनीती का यावी? मानवी जीवनात असा अधर्म का यावा? आजही सूर्य वेळेवर उगवतो आणि वेळेवर मावळतो. निसर्ग अजिबात बदलला नाही, पशु पक्षीही बदलले नाही. माणूसच एवढा का बदललाय? अधर्म आणि अनीतीने माणूस का वागतो? आज माणूस माणसाला आणि भाऊ भावाला ओळखायला तयार नाहीये. मायबापाला घरातून हाकलून देण्यापर्यंत मुलाबाळांची मजल चालली. असं का व्हावं? अशी अनीती आणि अधर्म मानवी जीवनात का यावा? याचं उत्तर आपल्याला या ओवीतून आज पाहायचंय की मानवी जीवनात असा अधर्म आणि अनीती का आली? मनुष्य लबाडीने का वागू लागला? वाईट का वागू लागला? भ्रष्टाचार का वाढला? दहशतवाद का वाढला? एकमेकाला माणसं का फसवतात? अशी अनीती आणि अधर्म मानवी जीवनात का आला? दूधवाला दुधात पाणी घालतो, डॉक्टर गरज नसताना सलाईन लावतो, इंजिनियर डांबर आणि सिमेंट खातो आणि उद्घाटन होण्याच्या आधीच पूल पडतो. एकदा जर डांबर रोड इमानीद्वारे केला तर 10 वर्ष त्या डांबर रोडचा टवका तुटू नये, टवका. पण एक पावसाळा खाल्ला की रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. किती शिक्षकांना वाटतं माझा विद्यार्थी विवेकानंद व्हावा,
सगळे मास्तर थोडेफार वगळता सगळे मास्तर 1 तारखेची वाट पाहणारे आणि अपडाऊन करणारेच मास्तर झाले आहेत. इथे वकील आणि न्याय विकल्या जातो. पुढारी आणि पोलिसाबद्दल तर बोलायचीच सोय नाहीये. एकेकाळी हे खाकी आणि खादी कपडे देशाचे रक्षक समजले जात होते. आज हे खादी आणि खाकी कपडे देशाचे भक्षक बनले. त्यांनी या शब्दाचा असा अर्थ काढलाय, खाकी म्हणजे खाकी आणि खादी म्हणजे खा आदी. असं का व्हावं? व्यापारी भेसळ करतोय, व्यापारी काटा मारतोय. प्रत्येक थरात भ्रष्टाचार माजलाय, अनिती माजली, लांडीलबाडी माजली, अधर्म माजलाय. असं का व्हावं? प्रत्येक जण भ्रष्टाचारी बनलाय. फक्त शिकलेलाच भ्रष्टाचारी बनलाय असं नाहीये. प्रत्येक जण भ्रष्टाचारी बनलाय. मजूर, शेतकरी, व्यापारी, नोकरदार, पुढारी, सर्व स्तरामध्ये भ्रष्टाचार माजलाय. तुम्ही म्हणाल डॉक्टर भागवत मोठे, मान्य आहे आम्हाला पुढारी नोकरदार भ्रष्टाचार करतील, हे मान्य आहे. पण मजूर काय भ्रष्टाचार करेल हो? हे पटण्यासारखं नाही आम्हाला. तुम्ही बोलून गेलात डॉक्टर मोठे साहेब की मजूर, शेतकरी, व्यापारी, नोकरदार, पुढारी सर्व स्तरामध्ये भ्रष्टाचार माजलाय. मान्य आहे आम्हाला बाकीचं, पण मजूर काय भ्रष्टाचार करेल हो? त्याच्या हातात काय भ्रष्टाचार करायला? भ्रष्टाचार म्हणजे केवळ पैसा खाणे यालाच भ्रष्टाचार म्हणत नाहीत. पैसा खाणे तर भ्रष्टाचारच आहे, पण भ्रष्ट अधिक आचार बरोबर भ्रष्टाचार. ज्याचं आचरण भ्रष्ट आहे, ज्याचं आचरण खोडील आहे, ज्याचं आचरण लबाड आहे, ज्याचं आचरण चुकीचं आहे, ज्याचं आचरण वाईट आहे, त्याला भ्रष्टाचार म्हणतात. मला सांगा, तुम्ही ग्रामीण भागातले, मीही ग्रामीण भागातलाच आहे. आपल्या लहानपणी जुन्या काळी बाई रोजाना लावला ती सकाळी 9 वाजता पाताला बसायची. 9 वाजता बाई पाताला बसायची आणि दिवस मावळ्याशिवाय शेत सोडत नव्हती. आज बाई खुरपायला लावली तर 11 वाजल्याशिवाय गावातून निघत नाही. 11 गावात एक बस येण्याचा ठेपा असतो आणि ती बस येते 11 वाजता. 10 वाजता शेतमालक त्या बाईच्या घरी जातो आणि बाईला म्हणतो, मावशानो चला ना, खुरपायचा वकूत झालाय, निघा ना. बाई स्पष्ट म्हणते, मामा अजून बस आली नाही. बसचा ठेपा 11चा आहे आणि बस आली नाही. बस आल्याशिवाय आम्ही निघणार नाहीत. बस 11 वाजता येते. मी म्हणतो, बाई एखाद्या दिवशी बस फेल झाली आणि 2 वाजता गावात आली तर तू काय 2 वाजता खुरपायला निघती का? तू बसच्या ठेप्यावर बसली, अजून बस आली नाही. जर फेलच झाली 2 वाजता गावात आली तर तू 2ला निघती का? 11 वाजल्याशिवाय बाई गाव सोडत नाही. 11:30ला शेतात जाते. एक पात लावली की झाली दुपार, बसली जेवायला. त्यात अर्ध्या तासाची झोप. दुपारून कशाबशा 2 पाता लावायच्या, त्याच्यात 2 वेळेस पाणी पिण्याचा ठेपा, 2 वेळेस लघवीचा ठेपा. 5:30 वाजले की बाई निघाली गावाकडं. मालक पाय पडतो, अरे मावशानं कासराभरच राहिले. 10 फूट मावशानं कासराभरच राहिले रे, एवढी पात लावा. नाही मामा तुमचं शेतले लांबणीच आहे, घरी जायला अंधार पडतो. मी म्हणतो, थोडा अंधार पडला तर बाई तुला काय लांडगा खातो का वाटात? थोडा अंधार पडला बाई तर तुला काय लांडगा खातो का वाटात? पण नाही, ती 5:30ला शेत सोडणार म्हणजे सोडणारच. हा भ्रष्टाचार नाही तर काय? ज्याच्या आचरणातून समोरच्याला त्रास होतो, ज्याच्या वागण्यातून समोरच्याला तुम्ही दुःख देता, तुमच्या वागण्यातला खोडीलपणा, लबाडपणा, बदमाशपणा, हाही भ्रष्टाचारच आहे. भ्रष्टाचारच आहे. शिकलेलाच मनुष्य भ्रष्टाचार करतोय असं नाहीये. मजुरही करतोय, शेतकरी करतोय, व्यापारी करतोय, नोकरदार करतोय, पुढारी करतोय. प्रत्येक स्तरात भ्रष्टाचार माजलाय. पैसे गाणे हा तर भ्रष्टाचारच आहे, पण आपल्या आचरणातला खोडीलपणा हा सुद्धा भ्रष्टाचारच आहे. शेतकऱ्याला शेती नकोशी वाटायली आहे, मजुरांना सळत पळ करून सोडलंय का? त्यांचं आचरण चांगलं नाही, आचरण भ्रष्ट आहे. 11ला जायचं आणि 5ला माघारी यायचं, 2 पाता लावून लांडीवळती करायची आणि माघारी पळायचं, हा भ्रष्टाचारच आहे. प्रत्येक स्तरात भ्रष्टाचार मागलाय. असं का व्हावं? आपल्याला ज्ञानेश्वरीतून उत्तर शोधायचं याचं, आणि ज्ञानोबारांनी उत्तर दिलेलं आहे, तेच मला तुमच्या पुढे मांडायचे. असं का व्हावं? प्रत्येक स्तरात भ्रष्टाचार माजलाय. आज समाजामध्ये 95% लोक भ्रष्टाचार करतात, 5% करत नाहीत. का? त्यांना भ्रष्टाचार करायला संधी मिळत नाही म्हणून.
यातला विनोद आणि अतिशयोक्ती सोडा, पण सध्या समाजामध्ये 95% लोक भ्रष्टाचार करतात, 5% करत नाहीत. का? तर त्यांना भ्रष्टाचार करायला संधी मिळत नाही, अन्यथा त्यांनीही केला असता. एकदा एका माणसाला मला सांगायचं एवढं की भ्रष्टाचार कळसाला गेलाय, भ्रष्टाचारानं थैमान माजवले, हाहाकार माजलाय. इतका भ्रष्टाचार कळसाला गेलाय, पावलोपावली भ्रष्टाचार वाढलाय, चुकीचं आचरण वाढलंय. एकदा एका माणसाला एक भूत प्रसन्न झालं आणि ते भूत त्या माणसापुढे येऊन उभं राहिलं आणि त्या मालकाला म्हणाला, मालक, मी तुम्हाला प्रसन्न आहे, तुम्ही मला काही काम सांगा, मी तुमचं काम पटकन करत जाईल. भूतच ते. तो मालक म्हणला, बरं झालं फुकटात आपल्याला गडी मिळाला काम करायला, मजा आहे म्हणले आपली. पण त्या भूताने एक आट घातली. म्हणले, मालक, मी तुमचं प्रत्येक काम करल, पण माझी एक आट आहे, मी काम करून परत आलो की दुसरं काम मला हजर पाहिजे आणि प्रत्येक वेळेला नवीन काम पाहिजे, जुनं काम रिपीट करायचं नाही. असं जर नाही झालं तर मी तुम्हाला खाऊन टाकेल. मी पहिलं काम करून आलं की दुसरं काम हजर पाहिजे आणि प्रत्येक वेळेला नवीन काम पाहिजे, आणि असं नाही झालं तर मी तुम्हाला खाऊन टाकेल. याला वाटलं काय सांगू, याला काम काय कामाची कमी, सांगू म्हणले. यांनी एक काम सांगितलं, भूत पळत गेलं, काम करून आलं. दुसरं काम सांगितलं, पळत गेलं, करून आलं. तिसरं सांगितलं, पळत गेलं, करून आलं. चौथं सांगितलं, पळत गेलं, करून आलं. बरेच दिवस लोटले, वर्ष 6 महिने. आता याची कामं संपली की भूताने आट घातली, मागचं रिपीट करायचं नाही, प्रत्येक वेळेला नवीन काम. आणि पहिलं करून आलं की लगेच दुसरं तयार, आणि मागचं रिपीट करायचं नाही. कामं संपली, हापकला हा, आता कुठून नवीन कामं आणत, नाही ते खाऊन टाकते. त्यांनी बसल्या बसल्या एक विचार केला आणि त्या भूताला हाक मारली. म्हणले, भूता इकडे. भूत आलं. म्हणले, भूता एक काम कर. म्हणले, काय? जा आणि आपल्या देशात भ्रष्टाचार न करणारा एखादा माणूस शोधून आण. काय काम सांगितले? जा आणि आपल्या देशात भ्रष्टाचार न करणारा एखादा माणूस शोधून आण. ते भूत जे गेलंय ते अजून माघारी आलं नाही, आणि माघारी येईल का नाही याचा भरोसा नाही. का? भूत घरोघरी जाते, घरोघरी जाते. हा, सगळी चिंचोटी पालती घातली त्यांनी, घरोघरी भूत जाते, पण त्याला भ्रष्टाचार न करणारा माणूस सापडतच नाहीये. घरोघरी जाऊन तपासते, त्याला भ्रष्टाचार न करणारा माणूस सापडत नाहीये. भूत गेलंय, अजून आलं नाही, येईल का नाही याचा भरोसा नाहीये. तात्पर्य या दृष्टांतातील विनोद आणि अतिशयोक्ती सोडा, पण वस्तुस्थिती सत्य आहे. भ्रष्टाचार कळसाला गेलाय, भ्रष्टाचार शिष्टाचार बनलाय, लाच देणं अलिखित नियम बनलाय. इतर क्षेत्रात नाही, परंतु भ्रष्टाचार करण्यामध्ये नाना प्रकारच्या लोकांची सहज एकी होते. श्रमाविना संपत्ती, त्यागाविना पूजा, तत्वाविना राजकारण, चारित्र्याविना शिक्षण आणि माणुसकीविना विज्ञान हे दोष आहेत. गडगंज संपत्ती मिळवली पण त्याच्या मुळाशी श्रम नसेल, कष्ट नसेल, तर तो दोष आहे, ते पाप आहे. श्रमाविना संपत्ती दोष आहे. संपत्ती आहे पण मुळाशी श्रम नाहीये, दोष आहे. राजकारण आहे पण मुळाशी तत्व नाहीये, दोष आहे. पूजा आहे पण मुळाशी त्याग नाहीये, दोष आहे. विज्ञान आहे मुळाशी माणुसकी नाहीये, दोष आहे. शिक्षण आहे मुळाशी चारित्र्य नाहीये, दोष आहे. श्रमाविना संपत्ती, त्यागाविना पूजा, तत्वाविना राजकारण, चारित्र्याविना शिक्षण आणि माणुसकीविना विज्ञान हे दोष आहेत. आम्ही रेल्वेने प्रवास करतो आणि तिकीट काढतो, ते केवळ टीसीच्या धाकामुळे. तिकीट चेकर, टीसीच्या धाकामुळे. जर रेल्वेच्या डब्यात तिकीट चेकर जर सरकारनं काढून टाकला तर आपल्यापैकी एकही माणूस तिकीट काढायचा नाही, सगळे फुकट प्रवास करतील. आम्ही तिकीट काढतो ते केवळ टीसीच्या धाकामुळे. हा अधर्म आहे. आम्ही टीसीच्या धाकामुळे तिकीट काढायचं नसतं, तर आम्ही रेल्वेने प्रवास करतो यामुळे तिकीट काढायचं असतंय, पण आम्ही काढतो टीसीच्या धाकामुळं. असं अधर्म मानवी जीवनात काय येत चाललं, अनिती मानवी जीवनात काय येत चालली.
मनुष्य लबाड का होत चाललाय? शिकलेला मनुष्य समाजाला अडाणी माणसापेक्षा जास्त फायद्याचा असतो. शिकलेला मनुष्य समाजाला, माझं वाक्य नीट आहे का? अर्थभरीत आहे. शिकलेला मनुष्य समाजाला अडाणी माणसापेक्षा जास्त फायद्याचा असतो, पण त्याला शिक्षेसोबत दीक्षा असेल तर. दीक्षा म्हणजे आपल्या जीवनाला संत वाङ्मयाचं अधिष्ठान असणं होय. आपलं जीवन संत वाङ्मयावर आधारित असणं होय म्हणजे दीक्षा. संत सांगतील त्याप्रमाणे वागणं म्हणजे दीक्षा. शिकलेला मनुष्य समाजाला अडाणी माणसापेक्षा जास्त फायद्याचा आहे, पण कधी? जर त्याला शिक्षेसोबत दीक्षा असेल तर. आणि जर शिकलेल्या माणसाला शिक्षेसोबत दीक्षा नसेल तर अडाणी मनुष्य तेवढासा घातक ठरत नाही समाजाला जेवढा शिकलेला मनुष्य घातक ठरतो. आणि म्हणून आज देशाचं चिपाट जर कोणी केलं असेल, देशाचं चिपाट, ते गिन्या चुन्या आमच्यासारख्या उच्च शिक्षित लोकांना, डॉक्टर, इंजिनियर, वकील, कलेक्टर, तहसीलदार, SP वगैरे 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 पुढारी, उच्च शिक्षा आहे, पण शिक्षेसोबत दीक्षा नाहीये. दीक्षा म्हणजे आपल्या जीवनात संत वाङ्मयाचं अधिष्ठान असणं. म्हणून मी बोललो, शिक्षा आहे. शिकलेला मनुष्य समाजाला अडाणी माणसापेक्षा जास्त फायद्याचा आहे, पण कधी? शिक्षेसोबत दीक्षा असेल तर. आणि शिकलेल्या माणसाला शिक्षेसोबत दीक्षा नसेल तर अडाणी मनुष्य तेवढा घातक नसतो जितका शिकलेला मनुष्य समाजाला घातक ठरतो. अडाणी मनुष्य करून करून काय करेल? दुधात पाणी घालेल. पण शिकलेला मनुष्य डायरेक्ट रक्तातच पाणी घालतो. गरज नसताना सलाईन लावणं हे रक्तात पाणी घातल्याचाच प्रकार आहे. रक्तात पाणी घातल्याचाच प्रकार आहे. तुमच्या जीवनाला उच्च शिक्षा आहे, पण सोबत दीक्षा नाही. आणि जर सोबत दीक्षा नसेल, तुमच्या जीवनाला संत वाङ्मयाचं शिकलायत, शिक्षा आहे, पण सोबत दीक्षा नाही, संत वाङ्मयाचं अधिष्ठान नाही, तर तुमचं जीवन चारित्र्यहीन बनतं. आणि चारित्र्याविना शिक्षण हा दोष असतो. शिक्षणाच्या मुळाशी चारित्र्य असावं की जे चारित्र्य अध्यात्माने येतं, भगवत नामाने येतं, भगवत भक्तीने येतं. आणि जीवनात शिक्षा आहे पण भगवत भक्ती नाहीये, दीक्षा नाहीये, तर जीवन चारित्र्यहीन बनतं. आणि चारित्र्याविना शिक्षण हा दोष आहे. आणि म्हणून मनुष्य खूप शिकलाय, खूप मोठ्या पदावर आहे, पण त्याला शिक्षेसोबत दीक्षा नसेल तर त्याचं जीवन चारित्र्यहीन असतं. आणि तो सातत्यानं पापाचरण करतो, लांडीलावाडी करतो, भ्रष्टाचार करतो आणि समाजाला त्रास देतो. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशाचे किंवा सफलतेचे कितीही पेढे प्राप्त करा, परंतु त्या पेढ्यात चारित्र्याची साखर घालायला विसरू नका. आणि आपण केलेलं पाप आपल्यालाच फेडावं लागतं हेही विसरू नका. सध्याचा शिकलेला मनुष्य संस्कृती मातेचे चिरहरण करणारा एक दुःशासनच ठरू पाहत आहे. अमरावतीचे श्री संत तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज नाही, तुकडोजी महाराज, ते वेगळे आहेत. अमरावतीचे संत तुकडोजी महाराज, अमरावती, आपल्या एका अभंगातून एक छोटीशी मागणी मागतायत. तुकडोजी महाराज म्हणतायत, माणूस द्या मज माणूस द्या, काहीही घ्या काहीही घ्या, पर माणूस द्या मज माणूस द्या. 130 कोटीचा हा भारत देश आहे आणि 130 कोटीच्या भारत देशात तुकडोजी महाराज फक्त एक माणूस मागतायत, एक माणूस. मग ही उरलेली 130 कोटी का जनावर आहेत का? ही माणसंच आहेत, ही माणसंच आहेत, परंतु नीतिमूल्य हरपलेली माणसं आहेत. माणूस माणूस राहिला नाही. विज्ञानानं जग जवळ आणलं पण माणूस दूर नेला. मनुष्य अंतराळात गेला पण त्याला अंतरंगात जाता आलं नाही. मनुष्य फोनवर दूरच्या माणसाशी बोलतो परंतु त्याचं जवळच्या माणसाशी पटत नाही. आम्ही मोठ्या स्वाभिमानाने म्हणतो मेरा भारत महान, पण इथे 199 आहेत बेईमान. आज या देशाची सर्वात मोठी बिमारी जर काय असेल तर ती कॅन्सर नव्हे, एड्स नव्हे. या देशाची सगळ्यात मोठी बिमारी जर काय असेल तर ती आहे भ्रष्टाचार. भ्रष्टाचार, एड्स नाही, कॅन्सर नाही. या देशाची सगळ्यात मोठी बिमारी आहे भ्रष्टाचार. आणि ज्या देशात भ्रष्टाचार कळसाला गेला आहे अशा देशाला घुशीच्या छिद्रासारखं तो भ्रष्टाचार आतून पोखरून खिळखिळा करतो. अशा देशाची झाली तर अधोगतीच होते, प्रगती नाही.
आणि म्हणून समाजात सर्वत्र भ्रष्टाचार वाढलाय, मानवी जीवनानं हिंसक वळण घेतलंय, सर्वत्र दहशतवाद पसरलाय, लांडीलबाडी वाढली आहे, प्रत्येकजण एकमेकाला फसवतोय, माणसात कामचुकारपणा वाढत चाललाय. असं का व्हावं? असं अधर्म आणि अनिती मानवी जीवनात का आली? तर याचं ज्ञानोबराय एकमात्र उत्तर सांगतायत आजच्या भूमीतून की मानवी हृदयात असलेला दयेचा अभाव. मानवी हृदयात असलेला दयेचा अभाव. कारण दया ही सर्व सद्गुणाची जननी आहे. जगातील प्रत्येक चांगली गोष्ट ही फक्त दयेच्या पोटी जन्म घेते. नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, सदाचार, परोपकार ही सर्व सद्गुण आहेत. आणि ही सर्व सद्गुण अर्थात या सर्व चांगल्या गोष्टी फक्त आणि फक्त दयेच्या पोटी जन्म घेतात. म्हणून मानवी हृदयात जर दया असेल तर त्याच्या जीवनात या चांगल्या गोष्टी अर्थात सद्गुण असतात आणि तो चांगला वागतो. आणि माणसाच्या हृदयात दया नसेल तर या चांगल्या गोष्टी अर्थात सद्गुण त्याच्या जीवनात वास करत नाही, त्याच्या जीवनात दुर्गुण वास करतात आणि तो मनुष्य वाईट वागतो, भ्रष्टाचार करतो आणि समाजाला त्रास देतो. माणसाच्या हृदयात दया नाहीये, मनुष्य निर्दयी आहे. आणि त्या निर्दयी माणसाचे दुसऱ्या एका चांगल्या माणसाचे भांडणं लागलेत. हा निर्दयी माणूस बदाड बदाड मारतोय समोरच्या माणसाला आणि बाजूला एक सज्जन माणूस उभा आहे. तो म्हणतो, अरे किती मारतो, मरल ना, मरल ना, सोड ना, सोड ना, किती मारतो, मरल ना, अरे तुला काही दयामाय आहे का नाही, तुला काही दयामाय आहे का नाही, सोड ना. अरे दया नाही म्हणूनच मारतोय. का मारतोय? दया नाही म्हणूनच मारतोय. दया असती तर मारलंच नसतं. दया ही समोरच्या माणसाला कधी दुःख देत नाही. दया ही समोरच्या माणसाला कधी दुःख देत नाही. उलट दया ही समोरच्या माणसाचं दुःख निवारण करण्यासाठी जगते. हा दया आणि दयावान पुरुषाचा बाणा असतो. दयाहीन मनुष्य समोरच्याला बदाड बदाड मारतोय, बाजूला एक सज्जन माणूस म्हणतो, किती मारतो, मरल ना, मरल ना, सोड ना, तुला काही दयामाया आहे का नाही. दयामाय नाही म्हणूनच मारतोय. दयामाया नाही म्हणूनच मारतोय. दयामाया असती तर मारलंच नसतं. आणि म्हणून ज्याच्या हृदयात दया नाहीये तो निर्दय असतो, क्रूर असतो, पापी असतो, वाईट वागतो, त्याच्यापाशी दुर्गुण वास करतात, समाजाला त्रास देतो. आणि ज्याच्या हृदयात दया असते त्याच्या जीवनात चांगल्या गोष्टी अर्थात सद्गुण वास करतात आणि तो चांगलं वागतो, समाजाच्या हिताच्या आणि कळकळीच्या गोष्टी करतो. म्हणून ज्ञानोबराय बोलले की आज समाजाची घडी विस्कळीत झाली, लांडीलबाडी वाढली, भ्रष्टाचार वाढलाय, अधर्म वाढलाय, अनिती वाढली. याचं एकमात्र कारण जर काय असेल तर मानवी हृदयात असलेला दयेचा अभाव. कारण दया ही सर्व सद्गुणाची जननी. सगळ्या चांगल्या गोष्टी, सगळे सद्गुण फक्त दयेपाशी वास करतात. मग सगळे सद्गुण जर दयेपाशी वास करतात तर ही दया कुठं वास करते, हा प्रश्न उभा राहतो. सद्गुण दयेपाशी तर दया कुणापाशी? याचं उत्तर तुकोबाराय देतात. महाराज म्हणाले, भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. ज्याच्या तोंडात देवाचं नाव फक्त त्याच्याच हृदयात दया, आणि ज्याच्या हृदयात दया फक्त त्याच्याच जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. भगवंताच्या नामापाशी शांती, क्षमा आणि दया नांदतात, वास करतात. आणि म्हणून ज्याच्या तोंडात देवाचं नाव फक्त त्याच्याच हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया फक्त त्याच्याच जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य किंवा चांगलं वागणं. ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही त्याच्या हृदयात दया नाही. हृदयात दया नाही म्हणून निर्दयी आहे, निर्दय म्हणून बदमाश आहे, दुर्गुणानं बरबटले, कपटी आहे, कडू आहे, समाजाला त्रास देईल, वाईटच वागेल. आणि म्हणून समाजाची विस्कळीत झालेली घडी, लांडीलबाडी, भ्रष्टाचार, अनिती, अधर्म माजला. याचं एकमात्र कारण काय असेल तर ज्ञानोबराय बोलतात, मानवी हृदयात असलेला दयेचा अभाव. आणि या दयेचा अभाव का? तर मुखामध्ये असलेला हरिनामाचा अभाव, भक्तीपासून वंचित. आणि म्हणून दया ही हरिनामाच्या पोटी जन्म घेते. नाथ बोलले, दयेसी स्वतंत्र जन्म नाही, जे तर उपजे तो साधू पाही. दयेला स्वतंत्र जन्मच नाही, ती हरिनामाच्या आश्रयाने जगत असते. दयेसी स्वतंत्र जन्म नाही, जे तो उपजे तो साधू पाही. साधूच्या तोंडात हरिनाम असते आणि हरिनामाच्या आश्रयाने दया जगते. ज्याच्या जीवनात दया आहे
तो साधूच असतो. किंबहुना साधूच्या आचरणाने दया जगते का? साधू नामधारक असतो. दयेला स्वतंत्र जन्म नाही, ती हरिनामाच्या आचरणाने जगते, हरिनामाच्या पोटी जन्म घेते. म्हणून हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी धर्म अर्थात नीतिमूल्य. धनवराय बोलले, सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. धर्माचं कारण काय? नामस्मरण हरिकीर्तन. धर्म कोणाच्या पोटी जन्म घेतो? हरिनामाच्या. हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी धर्म, पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म. वाक्य नीट ऐका. हरिनामाच्या पोटी दया, दयेच्या पोटी धर्म, पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात, सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. धर्माचं कारण जर काय असेल तर हरिकीर्तन, अर्थात धर्म हा हरिनामाच्या पोटी जन्म घेतो. मग धर्म लयाला लागलाय, धर्म संपलाय. धर्म म्हणजे नीतिमूल्य. नीतिमूल्य संपले, लांडीला बाडी आली. धर्म लयाला लागलाय का? हृदयात दया नाही का? तर मुखात हरिनाम नाही. आणि म्हणून ही जी विचित्र परिस्थिती झाली समाजाची, लोक बॉम्ब टाकतायत, अतिरेकी येत आहेत, हाहाकार माजलाय, भ्रष्टाचार माजलाय, फसवाफसवी वाढली, लांडीला बाडी वाढली, अधर्म अनिती वाढली. याचं एकमात्र कारण काय? तर आम्ही भक्तीपासून वंचित आहोत, हरिनामापासून दूर आहोत. कारण ज्याच्या मुखात हरिनाम फक्त त्याच्याच हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया फक्त त्याच्याच जीवनात धर्म, अर्थात नीतिमूल्य हे समीकरण आहे. म्हणून हरिनाम देते दया आणि दया देते धर्म, हा एक महान सिद्धांत आहे. जो सिद्धांत ज्ञानोबाच्या भूईत म्हणतात, हरिनाम देते दया आणि दया देते धर्म, हा सिद्धांत आहे. म्हणून या दयेकडे पाहताना इतक्या सहजतेने पाहू नका. संतांना आपलं संतगिरीचं दुकान जर कशाच्या बळावर मांडलं असेल दामांना, तर एका दयेच्या बळावर. भूतांची दया हे भांडवल संता. तुम्हाला काही धंदा करायचा, काही भांडवल लागतं. मला दवाखाना उघडायचा, मी डोळ्याचा डॉक्टर आहे, डॉक्टर भागवत मोठे नेत्रतज्ञ बीड, मला डोळ्याचा दवाखाना उघडायचा आहे, भांडवल लागेल, पैसा लागेल. भांडवलाशिवाय नाही उघडू शकत. तुम्हाला किराणा दुकान उघडायचंय, भांडवल लागेल. खताचं दुकान टाकायचंय, भांडवल लागेल. संतांनीही संतपणाचं दुकान उघडलंय, भांडवल लागलं. पण कशाचं? दयेचं. दयेचं भांडवल. भूतांची दया हे भांडवल संत. संतांनी आपली संतपणाचं संतगिरीचं दुकान टाकले, पण त्याला भांडवल कशाचं आहे? दयेचं. आणि दयेचं भांडवल जर संतांच्या जीवनातून मायनस केलं तर संताचा संतपणा संपला. संताचा संतपणा कशाच्या जीवावर आहे? त्यांचं संतपणाचं दुकानच कशाच्या जीवावर चालतंय? ते केवळ दयेच्या भांडवलावर. म्हणून दया आणि हरिनाम हे मानवी जीवनाचे केंद्रबिंदू ठरतात. म्हणून या दयेकडे इतक्या सहजतेने पाहू नका. दया ही फार महान आहे. आणि याच दयेचा अभाव आज मानवी हृदयात झालाय. आणि म्हणून धर्म अर्थात नीतिमूल्य लयाला गेली आहेत. हे ज्ञानोबा बोलतात या भूमीतून. या दयेबद्दल बोलताना ज्ञानोबा बोलतायत की किंबहुना त्रसिता लागी पाणी अराईले जगी, तैसे दुःखितांचे सेलभागी जिने तयाचे. पाण्याचा जन्म केवळ पाण्याने अथवा तहानेने पीडित असलेल्या माणसाची तहान क्षमण्यासाठीच झालेला असतो. तसं दयेचा जन्म दुःखानं पीडित असलेल्या माणसाचं दुःख निवारण करण्यासाठीच झालेला असतो. कारण दया ही समोरच्या माणसाला कधी दुःख देत नाही. दया ही फक्त समोरच्या माणसाचं दुःख निवारण करण्यासाठी जगत असते. ती त्रास देत नाही, समोरच्याचा त्रास कमी करते. ज्ञानोबा बोलतात, निम्न भरली विने पाणी जैसे ढळोची नेणे, तसे श्रांता तोषोनी जाणे सामोरिया. निम्न म्हणजे खड्डा. पाणी रस्त्यानं वाटेनं वाहत चाललंय आणि वाहत असताना त्या पाण्याच्या मार्गात जर एखादा खड्डा आला तर पाणी त्या खड्ड्यावरून उडी मारून पुढे जात नाही. ते प्रथमतः त्या खड्ड्यात उतरतं, खड्डा भरतं आणि मग पुढे वाहू लागतं. हा पाण्याचा स्वभाव आहे. पाणी मार्गाने वाहत असताना आपल्या मार्गात जर एखादा खड्डा आला तर तो खड्डा भरल्याशिवाय पाण्याला पुढे जाणं माहीत नसतं. तसं आपल्या मार्गात एखादा रंजलेला, गांजलेला, अडलेला, नडलेला, दीन दुबळा जर कोणी आला तर त्याची अडचण दूर केल्याशिवाय दया आणि दयावान पुरुषालाही पुढे जाणं माहीत नसतं. हा दया आणि दयावान पुरुषाचा बाणा असतो. आणि हीच दया हरिनामाच्या पोटी जन्म घेते. म्हणून हरिनाम हा मानवी जीवनाचा केंद्रबिंदू ठरतो. हरिनाम हा मानवी जीवनाचा केंद्रबिंदू ठरतो. आणि म्हणून तुकोबाराय बोलले, धर्माचे पालन करणे पखांड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हरिनामाला बीज म्हटले.
हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्म अर्थात नीतिमूल्य. धर्म लयाला लागलाय कुणामुळे? पाखंड्यामुळे. पाखंडी म्हणजे पापी, वाईट वागणारा. मग धर्माचं पालन कसं करायचं? तर या पाखंड्याच्या मुखात हरिनाम द्यायचं. हरिनामापासून दुर्गुण पळून जातात, हरिनामाजवळ सद्गुण येतात, हरिनामाजवळ दया येते, नीतिमूल्य येतात, धर्म येतो. पाखंड्याच्या मुखात हरिनाम द्यायचं. त्यांच्या हातील दुर्गुण पळून जातील, पाप वासना पळून जाईल. आणि हरिनाम मुखात दिलं पाखंड्याच्या की त्यांच्या हृदयात दया स्थापित होईल. आणि या दयेजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य आपाप चालत येतील. आणि जीवनात दया आली की मनुष्य आपाप धर्मानं नीतीने वागतो. अशा प्रकारे धर्माची जोपासना केली जाते. संत आणि भगवंत याच्यात एक फार मोठा फरक आहे. संत पाखंड्याला मारूनच टाकतात. देव पाखंड्याला मारूनच टाकतो. संत पाखंड्याला मारत नाही. संत पाखंड्याच्या मुखात हरिनाम देतात, त्याच्यातलं पाखंड घालवतात. कारण मुखात हरिनाम आलं की हृदयात दया आली की जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य आपाप चालत येतात आणि धर्माची जोपासना होते. देव या भानगडीत पडत नाही. देवाचा कायदा वेगळा आहे. विना आशायाचे दुष्कृताम परित्राणाय साधूना, है ना. परित्राणाय साधूना विना आशायाचे दुष्कृताम संभवामी युगे युगे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाय. म्हणजे सांगायचं मला एवढं की देव आणि संत यांच्यात फरक काय? की देव दुष्टाला मारूनच टाकतो आणि सज्जनाला मागे ठेवतो. आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. सज्जना करवी गुढी उभारी सुखाची. बरोबर आहे. देव दुर्जनाला मारून टाकतो, सज्जनाला मागे ठेवतो आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. संत तसं करत नाहीत. दुर्जनाला मारत नाहीत. दुर्जनाच्या मुखात हरिनाम देऊन त्याच्या हातलं कपट कारस्थान पाप वासना घालवतात. आणि मुखात हरिनाम स्थिरावलं की हृदयात दया येते, दयाजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य आपाप चालत येतात. आणि म्हणून देव धर्माची स्थापना करतो आणि संत धर्माची जोपासना करतात. देव पाप्याला मारूनच टाकतो, संत पाप्याला त्यातली पाप वासना घालून सुधरवतात आणि धर्माची जोपासना करतात. आणि म्हणून हरिनामाला तुकोबाराय बीज म्हणतायत. कुठल्याही गोष्टीच्या उत्पत्तीसाठी बीज लागतं. आंबा लावायचा, ज्वारी पेरायची, ज्वारीचं ताट हवंय, बीजाशिवाय येईल का? तुम्हाला उद्या हुरडा खायचा, ज्वारीचे दिवस आहेत, हुरडा खायचा, ज्वारी पाहिजे खायला, बीजाशिवाय ज्वारी उगवेल का? कुठल्याही गोष्टीच्या निर्मितीसाठी बीज लागतं. आणि तर तुकोबार हरिनामाला बीज म्हणतायत. वाक्य बारकाईने लक्षात घ्या. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. बीज आणि फळ हरीचे नाम. हा, बीज वाढवावे नाम. हरिनाम रूपी बीज जर लावलं तर त्यापासून धर्मरूपी वृक्ष तयार होतो. आणि या धर्मरूपी वृक्षाला नीती माणुसकी इमानदारीची फळे लागतात आणि समाजात धर्म नांदतो. म्हणून तुकोबार हरिनामाला बीज म्हणतायत. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तुकोबारा बोलले की माझ्या अवतार कार्यातील जे काही महत्वाचे कार्य असतील त्यातलं सर्वात महत्वाचं कार्य जर काय असेल तर पाखंड्याच्या मुखात हरिनाम देऊन त्यांचं पाखंड घालून त्यांच्या हृदयात दया स्थापित करून धर्माची जोपासना करणं, अर्थात हरिनामाचा प्रसार करणं, हे माझ्या जीवनातली प्रमुख अवतार कार्य आहे. का तर हरिनाम हे बीज आहे. हरिनाम रूपी बीज लावलं तर त्यापासून धर्मरूपी वृक्ष तयार होतो आणि या धर्मरूपी वृक्षाला नीती माणुसकी इमानदारीची फळे लागतात. आणि म्हणून समाजामध्ये हरिनामाची जोपासना होणं फार महत्वाचं आहे. कारण हरिनाम हे बीज आहे. ज्वारीचं बीज लावलं तर ज्वारी उगवेल, आंब्याचं बीज लावलं तर आंबा उगवेल. तसं हरिनामाचं बीज लावलं तर समाजात धर्म उगवेल आणि या धर्माला नीती माणुसकी इमानदारीची फळं लागतील आणि समाजामध्ये नीती माणुसकी इमानदारी नांदेल आणि समाजामध्ये सुखशांती येईल. समाजाची सुखशांती हरपली ती केवळ माणसाच्या मुखात हरिनाम नसल्यामुळं. कारण हरिनामाच्या पोटी दया, दयेच्या पोटी धर्म आहे, अर्थात नीती माणुसकी इमानदारी आहे. म्हणून जे आम्हाला अशांतीचे दुःखाचे चटके बसतात समाजात, फसवाफसीचे लांडीला बळीचे, याचं एकमात्र कारण काय असेल तर मनुष्य भक्तीपासून वंचित आहे. मुखात हरिनाम नाही आहे. ज्ञानोबारांनी पापी माणसाची व्याख्या केली आहे. पापी कुणाला म्हणावं? ज्ञानोबा बोलतात नामाशी विनमुख
तो नर पापी आहे. लांब जायची गरज नाही, रोजच्या हरिपाठातले आपल्या नामाशी विनमुख तो नर पापी आहे. पापी कोण? ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही तोच पापी. निंब निंबोळ्या मोडून आला, तो कावळ्याशी सुकाळू झाला, तैसा भक्तिहीनू वाढीनला दोषाची लागे. भक्तिहीनू वाढीनला दोषाची लागे. दोषाची लागे च घातलंय. ज्याने भक्तीकडे पाठ फिरवली आहे, ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाहीये, त्याचं जगणं हे फक्त दोष आणि पाप करण्यासाठीच असतं. ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही तोच पापी. ज्याने भक्तीकडे पाठ फिरवली आणि तोंडात देवाचं नाव नाही, त्याचं जगणं फक्त दोष आणि पाप करण्यासाठीच असतं. हे ज्ञानोबा बोलतात. भक्तिहीनू वाढीनला दोषाची लागी. ज्ञानोबा का? मुखात देवाचं नाव नाही, हृदयात दया नाही. हृदयात दया नाही, निर्दयी आहे. आणि निर्दयी माणसाच्या जीवनात दुर्गुण वास करतात. आणि असा दुर्गुणी मनुष्य वाईट वागतो, वाईट आचरण करतो, पापाचरण करतो आणि समाजाला त्रास देतो. म्हणून ज्ञानोबा बोलले, हिवराची दाट सावली सज्जने जशी वाढिली, तशी पुण्य डावलोने गेली अभक्ता ते. ज्ञानोबा 9वा अध्याय पाठ असायला पाहिजे. हिवराची दाट सावली सज्जने जशी वाढिली, तशी पुण्य डावलोने गेली अभक्ता ते. झाडामध्ये ज्ञानोबा बोलतात, झाडामध्ये सगळ्यात गार सावली कशाची असेल तर हिवराची. पण हिवर हा शापित वृक्ष आहे. हिवराच्या झाडाखाली सज्जन माणूस बसत नाही. हिवराची दाट सावली सज्जने जशी वाळिली, तशी पुण्य डावलोने गेली अभक्ता ते. अभक्त आहे, तोंडात देवाचं नाव नाही, अभक्त आहे. जसं हिवराची दाट सावली, पण सज्जन त्याला डावलून बाजूने निघून जातो, तसं अभक्त आहे, पुण्यही त्याच्या जीवनाला डावलून बाजूने निघून जातं. अर्थात अभक्त माणसाच्या जीवनात पुण्यकर्म कधीच येत नाहीत. तो सातत्याने पापाचरण करतो आणि समाजाला त्रास देतो. तसा भक्तिहीनू वाढीनला दोषाची लागे. ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही तोच पापी. भक्तीकडे पाठ फिरवली आहे, अभक्त आहे, त्याचं जगणंच दोष आणि पाप करण्यासाठी असते. नामाशी विनमुख तो नर पापी. मुखामध्ये नाम हवंय. नाम हे मानवी जीवनाचं केंद्रबिंदू आहे. मला सांगा, पत्नीचा खरा देव कोण? पती. पती हाच परमेश्वर. सगळ्या मावश्या हसल्या. पती हाच परमेश्वर. ज्ञानोबा बोलले, पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटे चिते. पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटे चिते. ज्ञानोबा बायकोने आयुष्यभर पातिव्रत्य पाळायचं आणि नवऱ्याच्या इच्छेप्रमाणे वागायचं. एवढ्या 2च गोष्टी केल्या, तेवढ्या 2च गोष्टीने त्या बाईला फुकटात मोक्ष. फुकटात. याच्यासाठी जप, याच्यासाठी तप, व्यासे हे अमुक ग्रंथ केले. बोलले ना तुकोबार आहे. याच्यासाठी भंडाऱ्यावर सप्ताह, याच्यासाठी भंडाऱ्यावर पारायण. काय साधा आटापीठ आहे का? मी आताच पत्रिका पाहिली घरी. याच्यासाठी भंडाऱ्यावर सप्ताह, भंडारे पारायण, पायपेटी, गारव्यात जाण राहा. किती कष्ट आहेत त्यामध्ये. मोक्ष काय साधा आहे का? काही मिळेल पण मोक्ष मिळत नाही. जगातील सर्वात दुर्मिळ गोष्ट काय असेल तर मोक्ष आहे. पण हा मोक्ष किती सोपा केला बाईसाठी. पती हाच परमेश्वर. पातिव्रत्य पाळायचं आणि नवऱ्याच्या इच्छेसारखं वागायचं. एवढ्या 2 गोष्टींनी तिला कुठल्या तीर्थाला आणि देवाला जायची गरज नाही. पातिव्रत्य पाळायचं आणि नवऱ्याच्या इच्छेसारखं वागायचं, एवढ्या 2 गोष्टींनी तिला फुकटात मोक्ष. पतीची मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची ते. ज्ञानोबा आहे. पण आज बाई नवऱ्याच्या इच्छेसारखं वागती का? पातिव्रत्याच्या गोष्टी आपण सोडून देऊ, पण बाई नवऱ्याच्या इच्छेसारखी तरी वागती का? अहो, नवरा बायको सारखे भांडणच येत ना. दना कुठे लाथाचा चेंडूचे. किती नवरा बायकोचं पटत आहे. का नवरा बायकोत भांडण आहे? याचं एकमात्र कारण दोघाही नवरा बायकोच्या मुखात असलेला हरिनामाचा अभाव. दोघांच्या मुखात असलेला हरिनामाचा अभाव. पती पत्नी दोघेही जर उभयता नामधारक असतील तर दोघांच्या हृदयात दया वास करेल. आणि या दयेच्या बळावर ते दोघंही एकमेकांना दुःख देण्याऐवजी एकमेकांचं दुःख निवारण करतील. कारण दया ही समोरच्या माणसाला कधी दुःख देत नाही, उलट ती समोरच्याचं दुःख निवारण करण्यासाठी जगत असते. आज पती पत्नी दोघांच्या मुखात हरिनाम नाहीये, म्हणून हृदयात दया नाहीये. दया नाही म्हणजे निर्दयी आहेत, निर्दयी म्हणून अधर्मी आहेत. आणि म्हणून एकमेकाला लाथाचा चेंडू करतात, हाणामारी करतात, शिवीगाळ करतात, रुसतात, फुकतात, माहेरी निघून जातात, नवरा कुठे निघून जातो.
आणि संसार मोडतो. का? केवळ हरिनामाचा अभाव. नवरा बायको दोघे उभयता नामधारक असावेत. रामकृष्ण नामाचा जाप करावा दोघांनी. दोघांच्या हृदयात दया आणि दयेजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य आपोआप चालत येतात. दयेजवळ प्रेम चालत येतं, जिव्हाळा चालत येतो. हरिनामाजवळ दया, दयेजवळ प्रेम आणि जीवनात प्रेम आलं की त्यांचा संसार सोन्याचा होतो. म्हणून पती पत्नीला जर आपलं भांडण मिटवायचं असेल तर दोघेही उभयता नामधारक असावेत. दोघांच्या मुखात नाम, दोघांच्या हृदयात दया आणि या दयेच्या बळावर ते एकमेकांना दुःख देणार नाहीत, एकमेकाचं दुःख निवारण करतील. का? तर दया ही समोरच्याला कधीच दुःख देत नाही, उलट दया ही समोरच्याचं दुःख निवारण करण्यासाठी जगत असते. आणि म्हणून पती पत्नी उभयता नामधारक जर बनले तर हृदयात दया येईल आणि एकमेकावर जीव ओळून टाकतील, जीवनात प्रेम येईल आणि संसार सोन्याचा होईल, सुखकर होईल, भांडण तंटा कायमचा मिटेल. हा पती पत्नीतील जो नियम आहे तो प्रत्येक व्यक्तीमध्ये लागू पडतो. ज्यावेळेस समाजातील जास्तीत जास्त माणसं नामधारक बनतील तेव्हा सगळ्यांच्याच हृदयात दया वास करेल आणि या दयेजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य चालत येतील. आणि जिथे धर्म अर्थात नीतिमूल्य नांदतात त्या समाजात सुख नांदतं आणि तो समाज एकत्रित धरून ठेवला जातो, कारण धर्मात धारणा शक्ती असते. आणि म्हणून असं म्हटलंय, धर्मो धारयते प्रजा. धर्माची व्याख्या, धर्मो धारयते प्रजा. जो प्रजेला धरून ठेवतो, प्रजेला एकत्रित धरून ठेवतो तो धर्म. धर्मो धारयते प्रजा. तळ्याला धरण म्हणतात. का? तळ पाण्याला धरून ठेवतं म्हणून ते धरण आहे. जे धरतं ते धरण. तळ्याला धरण म्हटलंय का? त्यांनी पाण्याला धरलंय म्हणून तळ्याला धरण म्हटलंय. धरतं ते धरण, तळ्याने पाण्याला धरलंय म्हणून धरण. धर्म समाजाला एकत्रित धरून ठेवतो म्हणून तो धर्म. जो धरतो तो धर्म. धर्मो धारयते प्रजा. जो प्रजेला एकत्रित धरून ठेवतो तो धर्म असतो. का? मुखात हरिनाम तर हृदयात दया. हृदयात दया तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. आणि जिथं नीतिमूल्य नांदतात तिथे भांडण तंटा नसतो, लांडीला बडी नसते, कुणी कुणाला फसवत नाही. आणि म्हणून तिथं प्रेम जिव्हाळा नांदतो, सुख शांती नांदते. आणि जिथं सुख शांती नांदते तिथं समाज आपोआप एकत्रित धरून ठेवला जातो आणि अशा देशाची प्रगती होते. तोंडात देवाचं नाव नाही तर जीवनात हृदयात दया नाही. हृदयात दया नाही, जीवनात धर्म नाही, नीतिमूल्य नाही, जीवनात अधर्म आहे. तिथं लांडीला बाडी आहे, फसवा फसवी आहे, भांडण तंटा आहे. समाज विखुरला जातो आणि देशाची अधोगती होते. म्हणून आज समाजाची घडी विस्कळीत झाली आहे. लांडीला बाडी वाढली, भ्रष्टाचार वाढलाय, हाहाकार वाढलाय, फसवाफसवी वाढली. याचं एकमात्र कारण काय असेल तर ज्ञानोबा बोलतात, मानवी हृदयात असलेला दयेचा अभाव. आणि हा दयेचा अभाव का? तर मानवी मुखात असलेला हरिनामाचा अभाव. आणि म्हणून ज्याच्या मुखात हरिनाम फक्त त्याच्याच हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया फक्त त्याच्याच जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. जिथे नीतिमूल्य नांदतात त्या समाजात सुख आपोआप चालत येतं आणि सुखाच्या रूपानं तिथं पुरुषोत्तम कृष्ण परमात्माच नांदत असतो. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले, दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो असे जैसा. आजची होई, दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो असे जैसा. बघा समाजावर नजर मारून का असं झालंय. आणि म्हणून आम्हाला भक्तीकडे वळावं लागेल. विज्ञानाचा जितका अधिक विकास होईल तितकी माणसाला अध्यात्माची जास्त गरज पडेल. विज्ञानाची फळं नीट चाखायची असतील तर विज्ञानाला अध्यात्माची संगती द्या. अध्यात्माविना विज्ञान हे विध्वंसक ठरतं. विज्ञान आपलं सर्वस्व आहे. मी आज बोलतोय कशाच्या बळावर? विज्ञानाच्या बळावर. या माईकचा शोध विज्ञानाचा आहे. विज्ञान सर्वस्व आहे, विज्ञान वरदान आहे. पण कधी? विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी असेल तर. पण विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी येण्यासाठी जीवनात अध्यात्म आणि भगवंताचं नाम मुखात लागतं. त्याच्या मुखात नाम, त्याच्या जीवनात नीतिमूल्य अर्थात माणुसकी. पण विज्ञानाचा वापर जे करतायत ते जर भगवत भक्त असतील तर त्यांच्या जीवनात धर्म अर्थात माणुसकी असेल आणि विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी येईल. आणि विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी असेल तर विज्ञान समाजाच्या हिताकरता वापरले जाईल. आणि मुखात नाम नाही तर जीवनात धर्म अर्थात माणुसकी नाही.
मग विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी नसेल तर विज्ञानाचा वापर वाईट केला जाईल, माणसं मारण्यासाठी केलं जाईल. विज्ञान शाप ठरेल, वरदान नाही, शाप ठरेल. विज्ञान वरदान ठरण्यासाठी विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी असावी, आणि ती माणुसकी अध्यात्मानं येते. म्हणून विज्ञानाला अध्यात्माची संगती द्या. अध्यात्माविना विज्ञान हे विध्वंसक ठरतं. आज शाळा कॉलेजामधून जितकं विज्ञानाला महत्त्व दिलंय तितकं महत्त्व अध्यात्माला द्यावं लागेल. लहान मुलाच्या एका हातात जर विज्ञान दिलं तर दुसऱ्या हातात ज्ञानेश्वरी आणि गाथा द्यावी लागेल. घराघरात आणि शाळेत हरिनामाचे धडे शिकवावे लागतील, हरिनामाची शिबिरं घ्यावी लागतील. एका थोर माणसानं म्हटले की देर आर सो मेनी कॉलेजेस ऑफ आर्ट बट देर आर नो कॉलेजेस ऑफ हार्ट. याचा अर्थ सांगतो मी. देर आर सो मेनी कॉलेजेस ऑफ आर्ट बट देर आर नो कॉलेजेस ऑफ हार्ट. HART, हार्ट म्हणजे हृदय, आर्ट म्हणजे आपलं नेहमीचं कॉलेज, आर्ट सायन्स. समाजामध्ये आर्टची भरपूर कॉलेज आहेत, पण हार्ट, हृदय घडवण्याची कॉलेजेस नाही आहेत. आणि हृदय घडवण्याची कॉलेज म्हणजे प्रवचन, कीर्तन, ज्ञानेश्वरी, गाथा, गीता ही हृदय घडवण्याची कॉलेज आहेत. देर आर सो मेनी कॉलेजेस ऑफ आर्ट बट देर आर नो कॉलेजेस ऑफ हार्ट. आणि हार्ट घडणारे कॉलेजमध्ये गाथा, ज्ञानेश्वरी, कीर्तन, प्रवचन ही कॉलेजेस उघडायला पाहिजेत. एकेकाळी गुरुग्रही फक्त अध्यात्म शिकवले जायचं, पण आज शाळेमध्ये फक्त भुसकटछाप विद्या शिकवली जाते, भुसकटछाप, पोट भरण्याची विद्या. अध्यात्म शिकवलेच जात नाही, की ज्या अध्यात्मानं माणसाला वळण येतं, जीवनात नीतिमूल्य येतात, समाजात सुख शांती नांदते, माणूस चांगला वागतो, ते अध्यात्म शिकवलेच जात नाही. आणि म्हणून समाजावर ही वाईट वेळ आली. शिक्षा आहे पण शिक्षेसोबत दीक्षा नाही, संत मागण्याचं अधिष्ठान नाही, म्हणून माणसं विकारी होत चालली आहेत. मनुष्य जीवन विकाररहित तेव्हाच होतं की जेव्हा त्याच्या जीवनाला अध्यात्म अर्थात संत वाङ्मयाचं अधिष्ठान असतं. म्हणून शाळा कॉलेजातील अभ्यासक्रम बदलावा लागेल. पाठ्यपुस्तकात विज्ञानाला जेवढं महत्त्व दिलंय तितकंच महत्त्व अध्यात्माला द्यावं लागेल. घराघरात हरिनामाची ज्योत पेटवावी लागेल. प्रत्येक कुटुंब प्रमुख हा नामधारक असावाच. प्रत्येक कुटुंब प्रमुख. तुकोबाराय बोलले, चंदनाच्या संगे तरुवर चंदन. जंगलामध्ये चंदनाच्या बाजूला बोरी बाबळी असतात, त्या बोरी बाबळी सुद्धा चंदनासारखा सुगंध देतात आणि भगवंताच्या माथ्यावर लावण्यास योग्य ठरतात. का? संगती सज्जनाची, संगती चंदनाची. चंदनाच्या संगे तरुवर चंदन. चंदनाच्या संगतीत गेल्यामुळे बाजूच्या बोरी बाबळी सुद्धा चंदनासारखा सुगंध देतात आणि भगवंताच्या माथ्यावर लावण्यास योग्य ठरतात. का? संगती सज्जनाची. आणि म्हणून घरातील कुटुंब प्रमुख जर नामधारक असेल तर त्या कुटुंब प्रमुखाची सतसंगती घरातील प्रत्येक माणसाला लागेल आणि त्याच्या सतसंगतीने घरातील प्रत्येक माणूस हा नामधारक बनेल. जसं मिरचीचं रोपटं असतंय, त्याला 5 पानं फुटली ते लावायला योग्य असतं, ते लवकर जमिनीला चिकटतं. तसं लहान मुलं जर लहान वयातच भक्तीला चिकटली, घरातला कुटुंब प्रमुख जर नामधारक असेल, त्याच्या सान्निध्यात आली, तर त्या कुटुंब प्रमुखाच्या सतसंगतीने घरातली लहान मुले लवकर भक्तीला चिकटतात आणि भक्तीला बळ येतं. पण घराघरात काकडा असावा, घराघरात हरिपाठ असावा, सामुदायिक भजन असावं, सामुदायिक ज्ञानेश्वरी वाचावी. म्हणून मी म्हणतो, एक वेळेचं भजन आणि एक वेळेचं भोजन पूर्ण कुटुंबियांनी एकत्र येऊन करावं. एक वेळेचं भजन आणि एक वेळेचं भोजन पूर्ण कुटुंबियांनी एकत्र येऊन करावं. त्याने कुटुंबात विचाराची देवाणघेवाण वाढेल आणि भक्तीला बळ येईल. लहान मुलाला आपल्यासोबत भक्तीत वाढा. आज बघा तुम्ही, कीर्तनात, प्रवचनात चिल्लर खुर्दा आणि फाटक्या नोटा दिसतात, कोरी करकरीत नोट दिसत नाही. काय दिसतंय?
चिल्लर खुर्दा आणि फाटक्या नोटा, कोरी करकरीत नोट दिसत नाही. फाटक्या नोटा म्हणजे तुम्ही सगळे, ह्या फाटक्या नोटा आहेत. फाटक्या नोटा म्हणजे म्हातारी माणसं आणि चिल्लर म्हणजे तुमच्यासोबत आलेले नातरुंड कथेत अडथळा करायला. कोरी करकरीत नोट कुठं आहे? कोरी करकरीत नोट कुठं आहे? कोरी करकरीत नोट म्हणजे कॉलेजचा तरुण युवक. ज्ञानेश्वरी तरण्याबांड पोरानं लिहिली, पण ज्ञानेश्वरी ही तरण्याबांड पोरांनीच वाचावा. कॉलेजचा युवक इथं असावा, पण कुठं दिसतोय का इथं तो? हा, म्हणून घराघरात हरिनामाची ज्योत पेटवा, कुटुंब प्रमुख नामधारक बनवा. त्याच्या सतसंगतीने घरातील सगळी माणसं नामधारक बनतील आणि भक्तीला बळ येईल आणि सुविचाराची देवाणघेवाण वाढेल. आणि म्हणून मी बोललो की एक वेळेचं भजन आणि एक वेळेचं भोजन सर्व कुटुंबियांनी एकत्र येऊन करावं. मी म्हणतो माणसागणीस एक पोलीस उभा करा. माणसागणीस एक पोलीस, दामोना माणसागणीस एक पोलीस उभा करा. गुन्हेगारी आटोक्यात येईल नाही. पोलीस स्टेशन आणि पोलिसांची संख्या वाढवून गुन्हेगारी आटोक्यात येत नसते, तर माणसानं गुन्हाच करू नये असं त्याचं हृदय घडवावं लागतं. तेव्हा गुन्हेगारी आटोक्यात येते आणि ते केवळ आणि केवळ एका हरिनामानेच घडू शकते, इतर कशाने नाही. कारण हरिनाम घेणारा मनुष्य कधी वाया जात नाही, तो सन्मार्गाने वागतो आणि नीतिमूल्य जोपासतो. आणि म्हणून तुकोबारा बोले, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. हरिनाम घेणारा मनुष्य सन्मार्गाने वागतो, नीतिमूल्य जोपासतो, तो कधी वाया जात नाही. आणि म्हणून तुकोबारा बोले, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. आणि म्हणून हरिनाम हा मानवी जीवनाचा केंद्रबिंदू आहे. ज्ञानेश्वरीकडं, गाथेकडं पाहताना आम्हाला असं वाटतं की ज्ञानेश्वरी गटार माळ्यासाठी आहे. ज्ञानेश्वरी गटार माळ्यासाठी आहे. ज्ञानेश्वरी धोतरावाल्यासाठी आहे. ज्ञानेश्वरी टाळकुट्यासाठी आहे. ज्ञानेश्वरी पॅन्टीवाल्यासाठी नाही आहे, असा आमचा शिकलेल्या लोकांचा समज आहे. मला सांगा, आज समाजात भ्रष्टाचार वाढलाय, दहशतवाद वाढलाय, फसवाफसवी वाढली. याचे चटके काय पॅन्टीवाल्याला बसत नाहीत का? धोतरावाल्याला चटके बसतात का भ्रष्टाचाराचे? पॅन्टीवाल्याला बसत नाहीत का? ज्ञानेश्वरी आबालवृंदासाठी आहे, लहान थोरासाठी आहे. हा जीवनग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी इज द बुक ऑफ द लाईफ. ज्ञानेश्वरी इज दी बुक ऑफ द लाईफ. हा जीवनग्रंथ आहे. ज्ञानोबरांनी स्वतः संसार केला नाही, पण आम्हा संसारिकाला संसार कसं करावं हे शिकवलं. जसं समुद्रात जितकी खोल बुडी मारावी, अधिक खोल जावं, तितकी अधिक रत्न सापडतात, तसं ज्ञानेश्वरीमध्ये जितकी खोल बुडी मारावी तितकी अधिक सिद्धांतिक रत्न सापडतात. पण बुडी मारण्याची इच्छा असावी आणि त्यासोबत ज्ञानोबराचा कृपा प्रसादही असावा लागतो, तेव्हा ते सिद्धांतिक रत्न सापडत असतात. आणि म्हणून घराघरात गाथा असावी, घराघरात ज्ञानेश्वरी असावी, तर तुम्ही महाराष्ट्रीयन मराठा. अन्यथा तुम्हाला मराठा म्हणून घेण्याचा अधिकार नाही आहे. जर घरात गाथा आणि ज्ञानेश्वरी नसेल तर मराठा ही जात नाही आहे. ज्ञानोबरांनी मराठा शब्दाची व्याख्या केली, माझा मराठाच बोल कौतुके, परी अमृता ते ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. ज्ञानोबराच्या ओवीकडे बारकाईने लक्ष द्या. मराठा एक जात नाही आहे. मराठा म्हणजे पूर्ण महाराष्ट्र. माझा मराठाच बोल कौतुके. काय शब्द वापरला ज्ञानोबरांनी? पूर्ण महाराष्ट्राकडे बोट केलंय. मग जर मराठ्याकडेच बोट करायचं असतं तर माळी गेले, साडी गेले, वंजारी गेले, अमके गेले, टमके गेले, सगळे गेले की मग असं म्हणायचं का ज्ञानोबराला? आता विश्वात्मके देवे असे म्हणणारे ज्ञानोबरा एका मराठ्याकडे बोट करतील का? हा ज्ञानोबराचा मराठा शब्द पूर्ण महाराष्ट्र सुचवतो. माझा मराठाच बोल कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. माझा मराठाच बोल कौतुके, हा ज्ञानोबराचा मराठा शब्द पूर्ण महाराष्ट्र सुचवतो. जो महाराष्ट्रात राहतो आणि मराठी बोलतो तो प्रत्येक माणूस मराठा आहे. प्रत्येक माणूस मराठा आहे. महाराष्ट्रात राहतो आणि मराठी बोलतो. या महाराष्ट्र भूमीत राहणाऱ्यांनी आणि मराठी बोलणाऱ्यांनी स्वाभिमानानं म्हणून घ्यावं मी मराठा आहे. तो कोणत्याही जातीचा असो. पण तुम्हाला विचारलं तुमची जात काय, तर सगळ्यांनी म्हणावं मी मराठा आहे. जातीपाती मोडतील हो. जातीपाती मोठं अवघड होऊन बसले. जातीपातीने कठीण झालं आहे जगणं माणसाचं. जात घालवायची असेल तर महाराष्ट्रात जो राहतो आणि मराठी बोलतो त्या प्रत्येक माणसानं म्हणावं मी मराठा आहे.
हे ज्ञानोबा राय बोलत आहेत. माझा मराठाच बोल कौतुके. हा ज्ञानोबा रायचा मराठा शब्द पूर्ण महाराज सुचवतो. जो महाराष्ट्रात राहतो मराठी बोलतो तो प्रत्येक माणूस मराठा आहे. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. हा टागोराचा मराठा शब्द काय सुचवतो? पंजाब सिंध गुजरात मराठा. हे कुणाला म्हटलंय मराठा? जो पंजाबमध्ये राहतो तो पंजाबी, गुजरातमध्ये राहतो तो गुजराती, महाराष्ट्रात राहतो मराठी बोलतो तो मराठी. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठा आहे. हा टीव्हीवरचा मी मराठी चॅनेल काय सुचवतो? महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठा आहे. जो महाराष्ट्रात राहतो आणि मराठी बोलतो त्या माणसानं आनंदानं म्हणून घ्यावं की मी मराठी आहे. जातीपाती नाहीशा होतील. पण तुम्हाला महाराष्ट्रीयन मराठा म्हणून घेण्याचा अधिकार तेव्हाच पोहोचेल जेव्हा तुमच्या घरात गाथा असेल आणि ज्ञानेश्वरी असेल. अन्यथा नाही, अन्यथा नाही. आणि म्हणून जो राज्य चालवतो तोच राजा. शेवटचे एक 10 मिनिट. जो राज्य चालवतो तोच राजा. सरपंच गावचा राजा असतो. पोलीस पाटीलही गावचाच राजा असतो. आमदार तालुक्याचा राजा असतो. खासदार जिल्ह्याचा राजा असतो. मुख्यमंत्री प्रांताचा राजा असतो आणि प्रधानमंत्री देशाचा राजा असतो. जो राज्य चालवतो तो राजा. या राजाबद्दल बोलताना ज्ञानोबा म्हणतायत, या राजाकडे बोट केलंय आणि ज्ञानोबा बोलले ज्ञानेश्वरीत, नरा माझी राजा विशेष विभूती माझा, जया ते सकळ लोक प्रजा होनी सेविती. नरा माझी राजा. माणसामध्ये जो राजा असतो तो राजा माझी दिव्य विभूती आहे. 10व्या अध्यायात बोलतात ज्ञानोबा. नरा देव बोलतात, नरा माझी राजा विभूती विशेष माझा, जया ते सकळ लोक प्रजा होनी सेविती. राजा हे माझं प्रतिरूप आहे. हे भगवान विष्णू भगवान कृष्ण बोलतायत गीतेत. ज्ञानोबा लिहित आहेत, नरा माझी राजा. राजा हा महाविष्णूचं प्रतिरूप आहे. राजा हा देवाचं प्रतिनिधित्व करत असतो. प्रजा राजाला देव समजून वंदन करते आणि देव समजून बसते. आणि म्हणून राजाचंही कर्तव्य बनतं की त्याने देवासारखं वागावं. अशी एक म्हण आहे, यथा राजा तथा प्रजा. जसा राजा असेल तशी प्रजा असते. राजा जर नीती व न्यायप्रिय असेल तर भीतीपोटी का होईना प्रजा ही नीती व न्यायप्रिय असते. आणि राजा जर अधर्मी असेल, अन्यायी असेल तर समाजही अन्यायी असतो आणि अधर्मी असतो. राजाचे अधिकारी समाजाला त्रास देतात आणि दिवसा ढवळ्या लुटतात. म्हणून राजा नीती आणि न्यायप्रिय असावा, धर्माने वागणारा असावा. राजा हा भगवत भक्तच असावा. यथा राजा तथा प्रजा. थोडं खाली जाऊन बोलतो, जसा राजा तशी प्रजा. खाली जाऊन बोलतो, मला क्षमा करा, वरमाई सिंधळ तर वराडाई सिंधळच. खाली जाऊन बोलतो, गलिच्छ पण अतिशय लागू पडणार आहे. वरमाई सिंधळ वराडाई सिंधळ. राजा गलिच्छ, प्रजा ही गलिच्छ. यथा राजा तथा प्रजा. राजा हा धर्मानं वागणारा असावा. राजा हा नामधारक असावा. राजा हा भगवंताचं दिव्य रूप असतं, दिव्य विभूती असतो. हे राजे नामधारक असावेत. राजाच्या मुखात जर देवाचं नाव असेल, राजाच्या बंद करत, राजाच्या अर्थात राजा म्हणजे मंत्री. राजाच्या अर्थात मंत्र्याच्या मुखात जर देवाचं नाव असेल तर राजाच्या हृदयात दया स्थापित होईल आणि या दयेजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य आपाप चालत येतील आणि समाजामध्ये धर्माची स्थापना होईल. धर्माला राजाश्रय मिळेल आणि धर्माचा प्रसार सोपा होईल. म्हणून कोणत्याही निवडणुकीमध्ये नामधारक माणसं उभी करा आणि नामधारकालाच मत द्या. नामधारक नसेल आणि त्याला तुम्ही मत दिलं तर तुम्ही पाप्याला मत दिलं. ज्ञानोबा बोलले, नामाशी विनमुख तो नर पापी. जो माणूस कथा कीर्तनात बसत नाही, ज्ञानेश्वरी गाथा वाचत नाही ना, असा जर निवडणुकीला उभा राहिला तर कृपा करून त्याला मत देऊ नका, कारण तुम्ही पाप्याला मत दिलं. ज्यांनी भक्तीकडे पाठ फिरवली आणि राजकारणात उभा आहे तो पापी असतो. ज्याच्या मुखात देवाचं नाव तोच पुण्यवान, ज्याच्या मुखात देवाचं नाव नाही तो पापी. आणि कोणताही मनुष्य भक्तीपासून वंचित आहे, ज्ञानेश्वरी गाथेपासून दूर आहे, हरिनामापासून दूर आहे, असा जर उभा राहिला तर त्याला मतदानच करू नका. कारण
दगडापेक्षा इटकर मऊ. उभा केलेला मनुष्य जर नामधारक असेल आणि त्याला निवडून आणलं तर नामधारकाच्या मुखात नाम असल्यामुळं त्याच्यावर दया, दयेजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य आणि समाजात सुख शांती, समाजाची स्थिती सुधरेल. या सध्याच्या राजाबद्दल बोलताना नाथ महाराजांनी भागवतामध्ये एक ओवी लिहिली आहे. फक्त ओवी म्हणून दाखवतो आणि पुढे जातो. तिचा विस्तार सोपा आहे, तुम्ही फोडत बसा, अन्यथा हे राजे हे पुढारी मला भांडत बसतील. त्याच्यामुळे मी ओवी सांगतो आणि पुढे जातो, जास्त तिची चिरफाड करत नाही. नाथ महाराज लिहितात भागवतामध्ये की कलियुगात राजे कसे असतील. नाथ बोलतायत, ऐसी वर्तता मोहस्थिती पूर्ण कळीची होय प्रवृत्ती, तेव्हा नीच ते राजे होती आणि प्रजा नागविती चोराप्राय. तेव्हा नीच ते राजे होती आणि प्रजा नागविती चोराप्राय. हिला फोडाफोडी करत नाही, उभी तुमच्या कानावर आलेली सुज्ञ आहात, त्याचा अर्थ तुम्हाला कळाला आहे आणि मी पुढे चालतो. आणि म्हणून शाने व्हा, जागे व्हा. हे नाथाचं वाक्य, माझं नाही. ज्याला भांडायचं त्याने पैठणला जावं, मला भांडू नये. तेव्हा नीच ते राजे होते. कलियुगातले राजे कसे असतील, तेव्हा नीच ते राजे होती आणि प्रजा नागविती चोरापाय. आणि म्हणून ज्याच्या मुखात नाम आहे असा मनुष्य उभा करा आणि त्याला निवडून द्या. समाजाचं भलं होईल, समाजात धर्म नांदेल. कारण धर्म नामापाशी नांदतो. पूर्वीच्या काळी राजाला धर्म शिकवण्यासाठी एक स्वतंत्र राजपुरोहित असायचा. तो राजपुरोहित वेदसंपन्न असायचा. तो दरबारात आला की राजा उठून त्या पुरोहिताला वंदन करायचा आणि तो राजपुरोहित सांगेल तसंच राजा राज्य चालवायचा. आजच्याही राजाला पुरोहिताची गरज आहे आणि तो आहे वारकरी पुरोहित. दामोंना वारकरी आहेत, एकही वारी चुकत नाही. आजच्याही राजाला पुरोहिताची गरज आहे आणि तो पुरोहित आहे वारकरी पुरोहित. आणि म्हणून नामधारकाला उभा करा, नामधारकाला निवडून द्या. पुष्कळशे पुढारी असे असतात बघा. आता संध्याकाळी कीर्तन आहे किंवा दुपारी प्रवचन आहे, तुम्ही त्यांच्या हाताने काहीतरी कार्यक्रम ठेवता, कोणाला तरी बक्षीस देणं वगैरे काही असो कार्यक्रम. हे पुढारी येतात व्यासपीठावर, तुम्ही त्यांचा थाटमाट करता, हरेतुरे घालता, ते बक्षीस वितरण करतात, जिंकलेल्या माणसाला बक्षीस देतात आणि नेमकं कीर्तन सुरू व्हायच्या टायमाला निघून जातात. ते कीर्तनच ऐकत नाहीत आणि ते तुमचे देव असतात, ते तुमचे हिरो असतात. शास्त्र सांगते राजा हा भगवत भक्त असावाच. तो महाविष्णूचं प्रतिरूप आहे, देवाची दिव्य विभूती आहे. तो एक साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे. राजा म्हणजे भगवान कृष्णाचं प्रतिनिधित्व करतो. आणि आजचा राजा बक्षीस वितरण करतो आणि कीर्तन सुरू व्हायच्या टायमाला निघून जातो. अशा राजाला पुन्हा तुम्ही निवडून आणावं का? तुमच्या हातात आहे. उद्या मी जर उभा राहिलो आमदारकीला आणि तुम्हाला म्हणलं मी प्रवचनकार आहे, कीर्तनकार आहे, ज्ञानेश्वर वाचतो, गाथा वाचतो, जाऊ द्या म्हणतील ते डॉक्टर मोठे, काय कामाचं आहे आपल्या, देताल का मला मत? पण जरूर द्या. भले मी उभा नाही राहिलो, दुसरा कोणीही असो, नामधारक जर असेल तर जरूर निवडून द्या. नामधारक उभे करा, नामधारकाला निवडून द्या. का? नामाजवळ दया आणि दयेजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य, आणि जिथं नीतिमूल्य तिथं सुखशांती आणि देशाची प्रगती. अधर्म पळून जाईल, धर्माला राजाश्रय मिळेल. आणि म्हणून सावध व्हा. आज भ्रष्टाचार करताना मोठी लोकांना मजा वाटते. शेवटचे 5 मिनिट, लोकांना भ्रष्टाचार करताना मोठी मजा वाटते. भ्रष्टाचार कळसाला गेलाय. मला सांगा, एक जण त्या गाडीकडे जाणते, लेकर हाकला बरं तेवढे. भ्रष्टाचार करताना लोकांना मोठी मजा वाटते. ज्यावेळेस नारदाने वाल्या कुळ्याला विचारलं, शेवटचे 5 मिनिट, नारदाने वाल्या कुळ्याला विचारलं की वाल्या, तू एवढे माणसं मारतोय, भ्रष्टाचार करतोय, लांडीला बळी करतोय, लोकांचे मुंडके कापतोयस आणि पैसा नेऊन आपल्या कुटुंबियाला पोसवतोयस, पण या केलेल्या पापात तुझे घरचे भागीदार आहेत का?
तू जा घरी आणि बायका पोराला विचारून ये. वाल्या म्हणला, महाराज तुम्ही पळून जाताल. महाराज तुम्ही पळून जाताल. नारद म्हणले, नाही पळून जात मी. वाल्याला हा पहिलाच माणूस भेटला होता की ज्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. वाल्याची कुऱ्हाड पाहिली की लोक थरथर कापायचे. हे एकटीच आसामी अशी होती की जी हसत होती. वाल्या दम द्यायचा, कुऱ्हाडीन तोडील, कापून टाकील, नारद हसायचे. ते म्हणले, हा कसला माणूस भेटलाय, मला भीत नाही आणि मला ज्ञान शिकवायला. म्हणले, महाराज तुम्ही पळून जाताल. म्हणले, नाही पळत, मला झाडाला बांध म्हणले. एका दाव्यानं क्या कासऱ्यानं सोलीनं नारदाला झाडाला बांधलंय आणि वाल्या घरी गेलाय विचारायला. पहिल्यांदा आईकडे गेला. म्हणले, आई मी रोज माणसाची मुंडके कापतोय, 7 रांजणं भरली आहेत. भ्रष्टाचार, लांडी लबाडी, पाप करून पैसे आणतोय, तुम्हाला पोसवतोय. माझ्या पापात भागीदार आहेस का? आई म्हणली, बाबा माझे 4 गेले, 2 राहिले. माझ्या गौऱ्या पुढे गेल्या. आता मला कशाला तुझ्या पापात वडतो? तू जाणं आणि तुझं पाप जाणं. वाल्या कमरात मोडला. कुठं मोडला? कमरात. बायकोकडे गेला. वाल्या बायकोला म्हणतो, अगं मी रोज मुंडके मोडतोय, माणसाचे लांडी लबाडी करतोय, भ्रष्टाचाराने पैसा आणतोय, तू माझ्या पापात सहभागी आहेस का? बायको म्हणली, ज्या दिवशी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं त्या दिवशी मला पोसवण्याची तुमची जिम्मेदारी. तुम्ही जाणं तुमचं पाप जाणं, मला मध्ये घेऊ नका. वाल्या गुडघ्यात मोडला. गुडघ्यात मोडला. पोराकडे गेला. पोराला म्हणला, अरे बाळा मी माणसाची मुंडके कापून भ्रष्टाचार करून पैसा आणतोय, तू माझ्या पापात सहभागी आहे का? पोरगा म्हणला, बाबा माझं खेळून खायचं वय आहे, मला काय कळतं यातलं, तुम्ही जाणं तुमचं पाप जाणं. वाल्या घोट्यात मोडला. सगळाच मोडला. सगळा मोडला. उपरती झाली, वैराग्य झालं. पळत गेला, नारदाचे पाय धरले. म्हणले, महाराज कुणी पापात सहभागी नाही, मला करायचे, मला फेडायचे, मार्ग दाखवा. रामनाम दाखवलं, वारुळ वाढलं, वाल्याचा वाल्मिकी झाला. मला तुमचं चित्त इकडं खेचायचे. आम्ही भ्रष्टाचार, लांडी लबाडी करून पैसा घरात आणतो. भ्रष्टाचार पाप आहे. भ्रष्टाचाराने पैसा घरात आणतो आणि निसर्गाचा नियम असा की ज्यांनी केलंय पाप त्यालाच ते फेडावं लागतं, त्यात कोणी सहभागी नसते. मग भ्रष्टाचार करून, लांडी लबाडी करून, बदमाशपणानं पैसा आणायचा, या पापाच्या पैशावर सगळ्या घरातल्या माणसांनी मजा करायची आणि नरकाला आपण एकट्यानं जायचं. हे किती शहाणपणाचं आहे का गाढवपणाचं आहे, हे ज्याचं त्यांनी ठरवावं. हे ज्याचं त्यांनी ठरवावं. बरं, आणलंही लबाडीने पैसा आणलाही तरी तो घरात टिकतो का? एक शेवटचे 2 मिनिटात दृष्टांत सांगतो एक नाथाचा आणि थांबतो. तुम्ही लबाडीने पैसा आणलाय घरात, भ्रष्टाचाराने पैसा आणलाय, पण हा पैसा घरात राहतो का, टिकतो का? लक्ष्मीने शपथ खाल्ली आहे, तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. लक्ष्मी आपली जागा दाखवते की मी कुठं नांदते. तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. ननवरा लक्ष्मी आपली जागा दाखवते की मी फक्त माझा नवरा कृष्ण जिथं उभा आहे त्याच्याच बाजूला उभी असते, त्याच्याच भोवताली नांदते, इतरत्र कुठेही नांदत नाही. तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. लक्ष्मी कुठं स्थिरावते? मुकुंद कृष्णापाशी. कुठे नांदते? कृष्णापाशी. तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. लक्ष्मी कृष्णापाशी उभी आहे, इतरत्र कुठेच नाही. त्यांनी शपथ खाऊन सांगितले उभी असेल फक्त कृष्णाच्या बाजूला. तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. लक्ष्मी कृष्णाच्या बाजूला उभी आहे आणि कृष्णाने शपथ खाल्ली मी 2 गोष्टीपाशी उभा असेल, नीती आणि भक्ती. माझे भक्त गाती जिथे नारदा मी उभा तिथे. देवानं 2 जागा दाखवल्यात आपल्या भगवान कृष्णाला. मी नीती आणि भक्तीपाशी उभा असेल. मी एकवेळी वैकुंठी नसे, भानुबिंबीही न दिसे, योगी यांची मानसे उमरडो निजाय, परी तयापासी पांडवा, मी हरपला गिवंसावा, जेत नाम घोषू बरवा, करीत येते माझा. अर्जुनाला एक पत्ता सांगितला की अर्जुना तुला कधी वाटलं देवाला भगवान कृष्णाला शोधायचंय तर कुठंही शोधू नको. मी तिथं असेल नसेल तो भाग निराळा, मला कुठंही शोधू नको, पण एक ठिकाणी आवर्जून मी तुला सापडेल. तुला कायमचा पत्ता सांगतो की जेत नाम घोषू बरवा करीती ते माझा. मी एक वेळेस वैकुंठात नसेल
सूर्याच्या तेजात नसेल, योग्याच्या ध्यानात नसेल, पण तिथं मात्र जरूर असेल जिथे माझ्या नावाचं जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी भजन चाललंय. जिथं माझा नामघोष चाललाय, जिथं रामकृष्ण हरी भजन चाललंय, तिथं मात्र मी काठी घेऊन उभा असतो. निजल्याने गाता उभा नारायण, तुकोबार आहे. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. तुम्ही संध्याकाळी झोपल्याने रामकृष्ण हरी म्हणू लागले, निजल्याने गाता उभा नारायण. तुम्ही झोपलेत, पलंगावर पडले, तर रामकृष्ण हरी म्हणतायत, हा राम हातात कृष्ण नारायण तुमच्या बाजूला उभा असतो, साक्षात उभा असतो. आणि उठून बसल्याने रामकृष्ण हरी म्हणू लागले, तर तुकोबारा बोलतायत, तोच नारायण बाजूला नाचत असतो. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले, डोलत असतो बाजूला. तात्पर्य, देव आपल्या नामापाशी उभा आहे, देव भक्तीपाशी उभा आहे. माझे भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. देव भक्तीपाशी उभा आहे, देव नीतीपाशी उभा आहे. तुम्ही नीती हा शब्द फोडा. नीती, न अधिक इति बरोबर नीती. न म्हणजे नाही आणि इति म्हणजे शेवट. न अधिक इति, इति म्हणजे न म्हणजे नाही, नीती म्हणजे शेवट. न इति, ज्याला कधीच शेवट नाही ती नीती. न अधिक इति, न म्हणजे नाही, नीती म्हणजे शेवट. ज्याला कधीच शेवट नाही ती नीती, आणि ज्याला कधीच शेवट नाही अशी एकच वस्तू जगात, आणि ती आहे परमात्मा. म्हणून परमात्मा ही नीती आहे आणि नीती हाच परमात्मा आहे. आणि म्हणून नाथ बोलले भागवतात की ते नीतीची नीती मी श्रीपती जाण निश्चिती उद्धवा. उद्धवा, मी नीतीचीही मूर्तिमंत नीती आहे, असा मी भगवान कृष्ण आहे. आणि या भगवान कृष्णाने शपथ खाल्ली की मी दोनच गोष्टीपाशी उभा असेल, एक तर नीती आणि दुसरी भक्ती. म्हणून देव नीती आणि भक्तीपाशी उभा आहे आणि देवापाशी लक्ष्मी उभी आहे. हे समीकरण लक्षात घ्या. लक्ष्मी त्याच घरात उभी राहते की ज्या घरात गुप्त रूपाने कृष्ण नांदतो, आणि कृष्ण त्याच घरात उभा आहे ज्या घरात नीती आणि भक्ती आहे. आता लबाडाचं घर आहे, बदमाश माणसाचं घर आहे, भ्रष्टाचारी माणसाचं घर आहे, आणि लबाडीने भ्रष्टाचार करून अनितीने घरात पैसा आणलाय, अनितीने आणलाय. हे लबाडाचं घर आहे, तिथं नीती नाही, भक्ती नाही आहे. आणि म्हणून कृष्ण गुप्त रूपानं निघून गेलाय. आता लक्ष्मी तर आणली, पण आणल्यानंतर ती साऱ्या घरात ढुंडाळा घेते, माझा कृष्ण या घरात कुठं दिसतो का. कारण तिने शपथ खाल्ली, थांबेल तर कृष्णापाशी, त्या घरात कृष्ण नसेल तर निघून जाईल. ती सगळ्या घरात ढुंडाळा घेते, माझा कृष्ण इथे कुठे दिसतो का. या खोलीत जाईल, त्या खोलीत जाईल, चौकात जाईल, जहाजात जाईल, मिरगसरोवर जाईल, वसरीवर जाईल, माळवदार जाईल, खेड्यातले घर जसे असतील तसे सगळ्या घरात ढुंडाळा घेते. पण ते घर लबाडाचं, तिथं भक्ती नाही, नीती नाही, तिथं कृष्ण कसा असेल. कृष्ण तर म्हणतो मी फक्त नीती आणि भक्तीपाशी राहील. हे लबाडाचं घर म्हणतो अनितीने पैसा आणलाय भ्रष्टाचाराने. त्या घरात नीती नाही, भक्ती नाही, म्हणून कृष्ण निघून गेलाय गुप्त रूपानं. आणि तिथं कृष्ण नाही आहे, आणि मला तर आणलंय, हात नाही, पाय नाही, पिशवीत घातलं आणि आणलंय मला, आणि मी शोधते, पण या घरात नीती नाही, भक्ती नाही, म्हणून कृष्ण निघून गेलाय. आणि माझा कृष्ण निघून गेलाय, तर मी इथं कशी राहू. मलाही निघून जायचं का. मी थांबले तर कृष्णापाशी, इतरत्र नाही. मग हिला निघून जायचंय, तर कसं निघून जायचंय. ही 5 शत्रू मागे सोडते. नाथ बोलतात भागवतात, दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. भागवतात नाथ बोलतात, लबाडीने पैसा आणलाय हरामखोरीने. लक्ष्मी शोधते, माझा कृष्ण इथं आहे का. थांबेल तर कृष्णापाशी, इतरत्र नाही. माझा कृष्ण आहे का. नीती आणि भक्ती नाही म्हणून कृष्ण निघून गेलाय, लबाडाचं घर आहे. कृष्ण गेलाय म्हणून लक्ष्मीला जायचंय, कारण ती थांबेल तर कृष्णापाशी. जायचंय, कसं जायचंय. 5 शत्रू मागे सोडते. दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. यातला पहिला शत्रू आहे दायाद. दायाद या शब्दाचा अर्थ होतो, नाथ महाराजांनी दायाद शब्दाचे 2 अर्थ केलेत. दायाद म्हणजे आपले भाऊबंद आपल्या वाईटावर टपणे आणि पोटी नालायक अवला देणे, याला दायाद म्हटले. लबाडीने भ्रष्टाचाराने जर पैसा आणला घरात, तर आपलेच भाऊबंद एक ना एक दिवस आपले वैरी होतात, प्रसंगी आपलं मुंडकही मोडतात, आपला पैसा लुटतात आणि वाममार्गात खर्च करतात आणि तुम्हाला भिकायला लावतात. दायाद, भाऊबंद वाईटावर टपणे. आणि दुसरा अर्थ आपल्या पोटी नालायक अवला देणे. लबाडीने पैसा घरात आणलाय, तर लक्ष्मी अशा अधर्मी माणसाच्या अवलादीला दुर्बुद्धी फोडते. बाई बाटली ताटली इकडे झुकवते. वाईट मार्गात लक्ष्मी पैसा खर्च करायला त्याने निघून जाते, कारण तिला तिथून निघून जायचे का. तिचा कृष्ण तिथं नाहीये का. कृष्ण नीती आणि भक्तीपाशी. नीती भक्ती नाही म्हणून कृष्ण गेलाय गुप्त रूपानं. कृष्ण नाही म्हणून तिला जायचं कसं. पहिला शत्रू दायाद.
भाऊबंद वाईटावर टपतात, पैसे लुटतात. हे नाद बोलतात भागवतात. भाऊबंद तुमच्या वाईटावर टपतात, पैसा लुटतात, तुम्हाला कंगाल करतात, भिकायला लावतात. आलेला पैसा पन्हाळातून येतो, मोरीतून निघून जातो, हरामाचं टिकत नाही. अवलादीला दुर्बुद्धी फोडते लक्ष्मी. बाई बाटली ताटली इकडे झुकवते, वाईट मार्गात पैसा खर्च करायला होते, निघून जाते. आणि माणसाचं सगळ्यात मोठं दुःख जर काय असेल तर आपल्या डोळ्यापुढे आपली अवलाद वाईट वागणं. बाप जगतच असतो अवलादीसाठी, आणि अवलाद जर आपल्या डोळ्यापुढे नंगानाच करू लागली तर बाप अर्ध्या आयुष्यात झुरून मरतो. बाप असा गुडघ्यात मान घालतो आणि पोराला म्हणतो, बाप गुडघ्यात मान घालतो आणि पोराला म्हणतो, अरे पोरा, या पैशाचं नको असं वाटोळं करू. हे पोरा, या पैशाचं नको असं वाटोळं करू. हे पैसे आणण्यासाठी मी लय लोकांचे मुंडके मोडलेत. या पैशाचं नको असं वाटोळं करू. पोरगं म्हणतात, जर्रा थांब, जर्रा थांब, तुझंच मुंडकं मोडायचंय, जर्रा थांब. आणि मुंडकं मोडतच. हरामखोर बाप असेल तर पोरगं मुंडक्यावर पाय देतं आणि काढ म्हणतं चावी. मुंडक्यावर पाय देतं आणि पैसे नेतं का? लक्ष्मी दुर्बुद्धी फोडते. पोटी नालायक अवलाद येणं ही बापाला अधर्मानं वागल्याची फेड असते. आणि मग लबाडीचा पैसा घरात आणाल, घडीभर पैसा दिसेल, पण अवलाद नालायक निघेल, लक्ष्मी दुर्बुद्धी फोडते, निघून जाते त्या अवलादीच्या मार्फत पैसा वाईट मार्गात खर्च करायला. मग पैसा हवाय का चांगली अवलाद हवी? पैसा लबाडीने घरात आलाय, पण अवलाद वाईट मार्गाला लागली. काय हवंय तुम्हाला? माणसाची सगळ्यात मोठी श्रीमंती काय असेल तर सद्गुणी अवलाद. आपल्या डोळ्यापुढे आपली अवलाद चांगली वागणं ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. पण पैशाच्या रूपात श्रीमंती आली, पण अवलाद नालायक निघाली. लक्ष्मीने त्याला दुर्बुद्धी फोडली. चांगलं झालं का वाईट झालं? वाईटच झालं. पैसा आला पण अवलाद व्हायला गेली. लक्ष्मी अवलादीला दुर्बुद्धी फोडते आणि निघून जाते. याला दायाद म्हणतात. दायाद चोर, त्या धनाची चोरी होते. लबाडाचं धन असेल तुम्ही 7 खोल्यात लपून ठेवा, त्याची चोरी होणारच. त्या धनाला जडून चोरी असते. दायाद चोर राजा, त्यावर इन्कम टॅक्सची धाड पडते. किंवा मोदी साहेब नोटबंदी करतात. गोदामाच्या गोदाम भरले होते, गोदामाच्या गोदाम, पण नोटा जाळल्या, गंगेत वाहिल्या. कोणाची टप्पर झाली नाही बँकेत भरायला. का? 2.5 लाखापेक्षा जास्त भराल तर जेलात जावे लागेल. हरामीच्या पैशाला दायाद शत्रू नाहीसा करतो, त्याला चोरी असते. राजा इन्कम टॅक्सची धाड पडते किंवा नोटबंदी होते. दायाद चोर राजा आगी, ते धन आग लागून नाहीसं होतं. आणि 5वा शत्रू अधर्मे रोग संचरे अंगी. हे 5 जण 5 विभागी द्रव्यनाशा लागी पावती. त्या अधर्मी माणसाला नाना प्रकारचे रोग होतात आणि ते रोग दुरुस्त करण्यात तो पैसा खर्च होतो. आणि म्हणून तुकोबाराय बोलले, तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे. पाप केलंय, अधर्मानं वागलाय, रोग घेऊन येईल. अधर्मे रोग संचरे अंगी. दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी. हे 5 जण 5 विभागी द्रव्य नाशा लागी पावती. अधर्मानं वागलायस, अधर्मानं पैसा आणलाय, नाना प्रकारचे रोग येतील. पाप केलंय, तुकोबाराय बोलले, तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे. आणि म्हणून असा अधर्मी मनुष्य, भ्रष्टाचारी मनुष्य आपल्या अशी शर्टाचे बटणं काढतो आणि असं इथं कापलेलं दाखवतो. दामोन ना असं कापलेलं दाखवतो. आपण त्याला म्हणायचं, काय रे ते काळं काळं, ते काय रे काळं काळं, छातीवर कापलेलं असं, काय रे ते काळं काळं. साहेब माझं 2 वेळेस बायपास झालंय. अरे 4 वेळेस होईल ना, 4 वेळेस होईल ना, तुझं नाही तर का आमचं होईल का? तू का म्हणे पापे येते रोगाचे रूपे. लाडाला सांगतं माझं 2 वेळेस बायपास झालंय. अधर्मे रोग संचरे अंगी. अधर्मानं मागलास, अधर्मानं पैसा आणलाय, तुला नाना प्रकारचे रोग होतील आणि ते रोग दुरुस्त करण्यात पैसा खर्च व्हायला निघून जाईल. लबाडीने पैसा आणताना मोठी मजा वाटते, पण या 5 शत्रूमार्फत निघून जातं आणि लक्ष्मी तुम्हाला कंगाल करते. म्हणून असं म्हटलंय, हे पन्हाळातून आलं मोरीतून गेलं असं होतं. म्हणून असं म्हटलं की पैशाची वाटे एक असते. पैसा ज्या वाटेने आलाय त्याच वाटेने परत जातो. मी आज चिंचवटीला आलो, वडणी मार्गे आलो, इकडून पिंपरी मार्गे येऊ शकत होतो, तेलगाव मार्गे येऊ शकत होतो. मला याला अनेक वाटा आहेत. पैशाला अनेक वाटा नाहीत. पैशाला एकच वाटा असते. पैसा ज्या वाटेने आलाय त्याच वाटेने परत जातो. वाईट मार्गाने घरात आणला, वाईट कामातच खर्च होतो आणि निघून जातो. चांगल्या मार्गाने आला, चांगल्या कामातच खर्च होतो आणि निघून जातो. याला म्हणतात पैशाची वाट एक असते. नरवरा बोलले, अगाध सरोवरी कमळिनी जिया परी, का सदैवाचे घरी राहे लक्ष्मी. काय बोलते माऊली? अगाध सरोवरी कमळिनी जिया परी, का सदैवाचे घरी राहे लक्ष्मी. पुढे ज्ञानवराज बोलतायत की गतायुषीचे शरीरी चेतना वासू न करी, का निदैवाचे घरी न राहे लक्ष्मी. बघा 2 वेळा ज्ञानोबरायच्या, सदैवाचे घरी राहे लक्ष्मी आणि निदैवाचे घरी न राहे लक्ष्मी. अगाध सरोवरी कमळिनी जिया परी, का सदैवाचे घरी राहे लक्ष्मी.
दैववान आहेस आणि मला आणलंयस, मी टिकेल म्हणले, राहील, तुझ्या दैवात आहे, मी टिकेल, सदैवाचे घरी राहे लक्ष्मी. पण दैवात नाही मी तुझ्या, मला आणलंच भ्रष्टाचाराने, मी राहणार नाही म्हणले. कारण निदैवाचे घरी न राहे लक्ष्मी. तू निदैवी आहेस पण तरी लबाडीने भ्रष्टाचाराने आणलंय, मी राहणार नाही म्हणली. का? या 5 शत्रू मागे, या 5 शत्रू मार्फत मी निघून जाईल. दायाद चोर राजा घेईन, तुला भिकायला लावेल, पन्हाळातून आलं मोरीतून गेलं. पण आशा जैशी दुःखाते, व्याली निंदा दुरीते, हे असो दैन्याते दुर्भगत्व जैसे. आशा दुःखाला जन्म देते, निंदा पापाला जन्म देते आणि दुर्भाग्य गरिबीला जन्म देते. दुर्भाग्य आहे पण लक्ष्मी आणली आहे, भाग्यात नसताना ती टिकत नाही. या 5 शत्रुमार्फत निघून जाते. का? तिने शपथ खाल्ली, माझा कृष्ण जिथं उभा मी तिथेच उभी. आणि कृष्णाने शपथ खाल्ली, जिथं नीती आणि भक्ती तिथेच मी उभा. मग नीती आणि भक्तीपाशी कृष्ण आहे, कृष्णापाशी लक्ष्मी आहे. मग या लबाडाच्या घरात नीती नाही, भक्ती नाही, लबाडाच्या घरी म्हणून कृष्ण निघून गेला गुप्तरूपानं. आणि कृष्ण नाही त्या घरातून मला तर आणलं, जायचं कसं? या 5 शत्रुमार्फत लक्ष्मी निघून जाते आणि तुम्हाला भिकायला लावते. आणि म्हणून भ्रष्टाचार करताना माणसानं शहाणं व्हावं. लोकांची मुडकी म्हणून आम्ही पैसा घरात आणतो दैवात नसताना. पाप आम्ही करायचं, भ्रष्टाचार करून पैसा आम्ही आणायचा, सगळ्या घरानं या पैशावर मजा करायची. पण नरकाला एकट्यानं जायचं, हे शहाणपणाचं का गाढवपणाचं ज्याचं त्यांनी ठरवावं. आणि म्हणून समाजावर एक नजर मारा. आज समाजामध्ये भ्रष्टाचार कळसाला गेलाय, सर्वत्र दहशतवाद पसरलाय, मानवी जीवनाने हिंसक वळण घेतलंय, मनुष्य विकारी बनलाय, फसवाफसवी वाढली आहे, कामचुकारपणा वाढलाय. असा अधर्म, अनिती मानवी जीवनात का आली? तर ज्ञानोबा सांगतात याचं एकमात्र कारण मानवी हृदयात असलेला दयेचा अभाव. आणि मानवी हृदयात दयेचा अभाव का? तर मानवी मुखात असलेला हरिनामाचा अभाव. आणि म्हणून युगे युगे पुढे येणाऱ्या प्रत्येक पिढीला आणि तुम्हा आम्हाला ही लांडीलाबाडी अधर्म भ्रष्टाचार नाहीसा करायचा असेल तर ज्ञानोबाराचे दया ते तर धर्म या भुईच्या आश्रयाला येऊन बसावं लागेल. अन्यथा हे भ्रष्टाचाराचे लांडीलाबाडीचे चटके आम्हाला युगे युगे पिढ्या पिढ्या सहन करावे लागतील. तुम्हाला समाजात सुखशांती नांदवायची असेल तर तुम्हाला भक्तीकडे यावं लागेल, नामस्मरणाकडे यावं लागेल. कारण सुखशांती समाजात यावी असं वाटत असेल, धर्म समाजात यावं असं वाटत असेल तर हृदयात दया असावी लागते. आणि दया तेव्हाच हृदयात येते की जेव्हा मुखात हरिनाम आहे, जीवनात भक्ती आहे. आणि म्हणून समाजाची घडी विस्कळीत झाली आहे, अधर्म आलाय, लांडीलाबाडी आली. हा घालवायचा असेल तर बहुसंख्येने हरिनामात या, कीर्तनात या, प्रवचनात या, हरिनामाची ज्योत पेटवा. घराघरात हरिपाठ घ्या, काकडा घ्या, गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण करा. आपली मुलं किती मोठा साहेब होतात हे पाहण्यापेक्षा आपला मुलगा नामधारक आहे का याकडे लक्ष द्या. प्रत्येकानं आपल्या बाजूची 4 घरं नामधारक बनवा. प्रत्येकानं आपल्या बाजूची 4 घरं नामधारक बनवायची. सगळा देश नामधारक बनेल. कारण हरिनाम हा मानवी जीवनाचा केंद्रबिंदू आहे. जगातली प्रत्येक चांगली गोष्ट हरिनामाच्या पोटी जन्म घेते. आणि म्हणून समाजात सुखशांती नांदावी असं जर वाटत असेल, अधर्म आणि भ्रष्टाचार नाहीसा व्हावा असं वाटत असेल, दहशतवाद नाहीसा असं वाटत असेल तर हरिनामाकडे या, भक्तीकडे या, मुखात नामधारण करा, रामकृष्ण हरिनामाचा जाप करा, हरिनामाची ज्योत पेटवा. का? ज्याच्या मुखात हरिनाम फक्त त्याच्याच हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया फक्त त्याच्याच जीवनात धर्म आणि नीतिमूल्य. आणि ज्या समाजात नीतिमूल्य नांदतात त्या समाजात सुख आपोआप चालून येतं. आणि सुखाच्या रूपानं तिथं पुरुषोत्तम कृष्ण परमात्माच नांदत असतो. म्हणून ज्ञानोबराय बोलले, दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो असे जैसा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे, येणे वागेज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नितीही लोकी, भजी जो आदिपुरुकी. आणि ग्रंथो बजीविये, विशेषी लोकीये, द्रष्टाद्रष्ट विजये. येत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो, येणे वरे ज्ञान देवो, येणे वरे ज्ञान देवो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव.
गोपाल कृष्ण भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला.